ह्या देशामध्ये भाजप सोडला तर असा कुठला पक्ष आहे की ज्याच्यावर आता आपण विश्वास ठेवू शकतो ऑन कॅमेरा की जे भारताचं स्वप्न होतं पूर्वीपासूनच, एक देश एक झेंडा होतं. 370 कलम हटवलं कोणी, फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी होती म्हणून हटलं. आणि ती अशक्य गोष्ट होती. राम मंदिर मला सांगावं, 500-600 वर्षापूर्वीपासूनच ज्या वेळेस तिथं मंदिर पाडलं गेलं, मस्जिद उभा केली, बाबरी मस्जिद, त्यावेळेपासूनच आपल्या लोकांची एक आस्था होती की माझ्या प्रभू रामाचं मंदिर आहे, रामलल्लांचं मंदिर झालं पाहिजे. ते कोणी केलं? भाजप, भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं. बघा, पूर्वी काय परिस्थिती होती की पाकिस्तान हल्ले करायचे, आमचे सैनिक मारले जायचे, त्याला प्रत्युत्तरही द्यायचं नाही. आता डायरेक्टली आता आमचा हा जुना देश राहिलेला नाही, मोदीजींनी बदललाय, नवा देश आहे. घरात घुसून आम्ही त्याच्या आज प्रत्युत्तर त्यांना देतोय. ह्या संपूर्ण महाडिक परिवाराचे तुम्ही सदस्य आहात. एक मोठी लिगसी आपण म्हणतो, वैचारिक लिगसी आहे. एक नरेटिव्ह आपण सादर करूयात की काही काही गोष्टींचे लाभही असतात आणि तोटेही असतात. तुम्हाला असं नाही वाटत? निश्चितपणानं लाभ होतो, पण काही वेळेला माझा तोटाही झालेला राजकारणामध्ये असं आम्हाला वाटतं. बघा की तुम्ही म्हणता की तुम्हाला तिकीट नाही मिळालं, तुम्हाला विधान परिषद नाही मिळाली, परंतु 2019 साली भाजपला आम्हाला देण्यासारखं काहीच नव्हतं त्यांच्याकडे, कारण ते सत्तेमध्ये नव्हते. हो, कारण महाविकास आघाडी होती राज्यामध्ये. आम्हाला माहिती होतं काय मिळणार नाही, परंतु मोदीजींचे विचार, आदरणीय फडणवीस साहेबांचे विचार, चंद्रकांत दादांचं मार्गदर्शन हे आम्हाला होतं. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये निस्वार्थीपणे आम्ही गेलो. आमच्या सोचा एक टास्क आहे, असो आम्ही दरवेळेस सगळ्यांना हा फोन देतो, तुम्हाला कोणाला तरी फोन लावायचा ज्यांच्याशी बोलणं राहून गेलंय. नाही, फोन लावायची फार इच्छा आहे, नाही बोलू शकत मी. नमस्कार नमस्कार नमस्कार. समाजोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप सादर करत आहोत चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3. आणि आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये नाहीये, पण आम्ही अशा व्यक्तीकडे आलेलो आहे जी मनापासून सगळ्यांचा विचार करते, सामाजिक सुंदर कामं करते, आणि ते म्हणजे आमच्या सर्वांचे चांगले मित्रबंधू. आणि त्यांचं मी इथे स्वागत करणार आहे. ते म्हणजे श्री सम्राट नानासाहेब महाडिक, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, आज आपल्यासोबत आहेत. सम्राट दादा, पण सम्राट बाबा, आपलं मनापासून तुमच्याच घरी स्वागत. नमस्कार, तुम्हालाही नमस्कार, आणि तुमच्या मोकळ्या गप्पा पाहणाऱ्यांनी सर्वांना माझा नमस्कार. कसे आहात? मी नेहमीच मजेतच असतो. हो, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आनंद आनंदच आहे, आणि तो चेहऱ्यात नाही, तुमच्या डोळ्यात नाही दिसतो. हो, आणि तुमची स्माईलही सगळ्यांना खूप आवडते असं मी ऐकलं बरं का. तर मला माझे सांगलीतले मित्र म्हणत होते, बाबांची मुलाखत आहे का? तर तुमच्या जिल्ह्यात आल्यानंतर ना टोनच बदलतोय हा, म्हणजे अक्षरशः म्हणजे पुणेकरी एकदम कोल्हापूर तर राहू द्या, पण ते सांगलीकर झाल्यासारखं एक फील आहे. चांगलं आहे ना, शेवटी तुम्ही आमच्या वातावरणात येत आहे, तर आमची भाषा बोललेली ही सगळी आम्हाला गंमत पाण्याची आहे, नाही? पाण्याची गंमत आहे. सांगलीचं पाणीच एक वेगळं निरळ पाणी आहे. मला सगळ्यांना, दर्शकांना आणि जेवढे मोकळ्या गप्पा हे चॅनल पाहतात, तर मला खूप एक वेगळी अनुभूती आणि एक अद्भुत ताकद, एक वेगळी सकारात्मक ऊर्जा येते. आणि आपण सगळे पाहत आहात की स्वर्गीय नानासाहेब रामचंद्र महाडिक ह्यांचा एक खूप बोलका फोटो इथे आहे, खूप ऊर्जा त्याच्यातनं येते. आणि त्यांना वनश्री ही पदवी देण्यात आली. लाखो त्यांनी वृक्ष लावले, झाडं लावले, आणि एक निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व होता. त्यांचे विचार हे सम्राट महाडिक आणि त्यांचे बंधू राहुल दादा ह्यांच्यामध्ये आलेले आहेत. आपण त्याच्यावरती गप्पा मारू. लहानपणी तुम्ही कुठल्या शाळेत होता? मी लहानपणी ईश्वरपूर या शहरामध्ये लहानाचा मोठा झालो. माझी 1ली ते 10वी शाळा तिथंच झाली ना. 11वी 12वी माझी ईश्वरपूरमध्येच झाली. म्हणजे ही इंग्लिश माध्यम होतं? मराठी माध्यमच. नाही, कारण मी ऐकलंय की काही मुलं डायरेक्टली परदेशात वगैरे शिकायला जातात. नाही, असं नाही वाटलं की परदेशात शिकायला वगैरे जावं? नाही, म्हणजे परदेशात काय, इथं शिक्षण वाईट मिळतं असं कोणी म्हणजे तसं नाही बाबा,
म्हणजे चांगलंच आपल्या मिळतं. भागात शिक्षण चांगलंच मिळतं. तुम्ही बघा आमच्या इथली कितीतरी मोठी मोठी जी लोक IAS झाली, IPS झाली, मराठी मीडियम मध्ये शिकून, जिल्हा परिषदेमध्ये शाळेत शिकून ही मोठी झालेली आहेत. म्हणजे असं काही नाही की परदेशात चांगलं मिळतं आणि आपल्या इथं शिक्षण वाईट मिळतं, हे चुकीचा अर्थ आहे मी त्याचा. मुद्दामून ट्विस्ट करून प्रश्न विचारला, कारण माझं कामच आहे ट्विस्ट करणं. मी विचारलं का की आजकाल एक वेगळीच संस्कृती आली. मी परदेशात शिकून आलो, US ला शिकलो आणि हे केलं आणि ते केलं. म्हणजे खरं जे शिक्षण आहे ह्या मातीत आहे. आपल्या मातीत आहे खरं आहे. म्हणजे लहानपण तुम्ही 1ली ते 10वी तुमच्या ईश्वरपूर शहरामध्ये ईश्वरपूर शहरात. या ईश्वरपूर ज्या तुम्ही शाळेत होता त्या म्हणजे त्या भागाच्या, तर सम्राट महाडिक हा जो लहान मुलगा होता तो खोडसाळ दंगेखोर होता का कसं? दंगेखोर होतो त्यावेळी, होतो आताही आहे. त्यावेळेचा दंगेखोर वेगळा होतो. नाही आताही म्हणजे आताही म्हणजे लोकांच्या अन्यायाच्या विरोधात हा मी दंगेखोरी करतोच. आणि लोकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी माझी दंगेखोरी चालूच राहिली. मग झालीच पाहिजे. मग शाळेत राजकीय दंगेखोरी म्हटला तरी त्याला हो. चालेल. मग शाळेत असताना दंगा करायचा थोडंफार करायचं. म्हणजे एखादा किस्सा सांगा ना, दंगा काय लेवलचा करायचा? कारण मी फिरून काय येणार आहे त्याचं कारण सांगतो. काय दंगा करायचा? नाही बघा की सगळेच लहानपण सगळ्यांचं बऱ्यापैकी एकसारखं असतं. वेगवेगळे किस्से सांगायला गेले तर बरेच आहेत, परंतु दंगेखोरी लहानपणीची ऑन कॅमेरा तर सांगायला नको असं मला वाटतं. म्हणजे ऍक्च्युअल दंगेखोरी केली. मग आपले पिताश्री वडील तुम्हाला रागवायचे की हे असं का करतो? नाही, वडिलांना आम्ही खूप आदरित करायचो. आदरयुक्ती भीती माझ्यामध्ये फार होती त्यांच्याबद्दलची. आणि खऱ्या अर्थानं एवढी दंगेखोरी अशी नव्हती की त्यांच्या काही कानावर जाईल. म्हणजे मस्ती हो, मस्ती जे शाळेमध्ये सगळेच करतात त्या हा, तीच पद्धतीची मस्ती मस्ती. करायची. आणि खऱ्या अर्थानं मोकळ्या गप्पा करतोय तर मी मोकळ्या गप्पा मारल्या पाहिजेत. हो. त्यामुळे मी दंगेखोर नव्हतो हा. किंवा मी फार सज्जन होतो असं काही चुकीचं मी तुमच्या मोकळ्या गप्पांमध्ये मी अजिबात तुम्हाला सांगणार आता नाही. आपण शाळेत काय करणार? दंगेखोरीच करतो, मस्ती करतो, आणि ते सगळेच जण करतात. सगळेजणच करतात. पण मला एक सांगा, तसं बघायला गेलं तर राहुल दादा मोठे, हो तुम्ही आणि एक ताई. ताई. मला सांगा, तुम्ही मधले ना? म्हणजे नाही, मी लहान 3 नंबर. अच्छा, तुम्ही 3 नंबर का? हो. म्हणजे तुम्ही राहुल दादा भांडायचा का एकमेकांची? आम्ही भांडायचो. बघितलं ना, लहान भाऊ हा फार डेंजर असतो. नाही, मी डेंजर नव्हतं, परंतु थोडं लहान भाऊ म्हटलं तर थोडा लाड चालतो. दोघंही मोठे माझ्यापेक्षा, त्यामुळे माझा लाड दोघही करत होते. बहिणी करायची, मोठा भाऊही करायचा लाड, परंतु माझी जरा मस्ती चालून घ्यायची ते बिचारे दोघही. आणि आता जसं तुम्ही समाजकारण करता, राजकारण करता, मला हे विचारायला फार आवडेल की वडिलांनंतर एक असा घटक आपल्या घरात असतो, तो म्हणजे मोठा भाऊ. बरोबर. आणि तो वडिलांच्या विचारांनी आपल्याला मार्गदर्शन करत असतो. तर राहुल दादांचं तुम्हाला कशा पद्धतीचं मार्गदर्शन असतं? नाही, चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन असतं. कारण बघा की समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काही न कळत विरोधकही तयार होत असतात. काही काम करत असताना बऱ्याच अडचणी येत असतात. तो सातत्यानं मला बोलून सांगत असतो की बाबा आपण ह्या पद्धतीने गेलं पाहिजे, त्या पद्धतीने गेलं पाहिजे, ह्या पद्धतीचे विषय आपण हातात घेतले पाहिजेत. ह्या विभागामध्ये आता ही अडचण तयार झाली, तो विषय तो अजून हातात घेतला नाहीस. आणि सातत्यानं वडील गेल्यापासून त्यांनी मला सपोर्ट केला की तुला पुढे जायचं आहे, राजकारण करायचं आहे, समाजकारण करायचं आहे. आणि त्याचा सपोर्ट मला चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये राहिलेला आहे. म्हणजे जसं साहेबांचं तुम्हाला सगळ्यांना एक वैचारिक मार्गदर्शन होतं, ते आता राहुल दादांकडे आहे. राहुल दादा करतात. राग येतो का कधी? कुणाचा? ओव्हरऑल असं कधी राग येतो का? माणूस म्हणल्यानंतर राग येणार. जसा आनंद होतो माणसाला तसा रागही येतोच. आणि येत राहतो. कारण कसं आहे बघा की एखादा माणूस ज्यावेळेस खोटेपणाने काम करतो एखादा, म्हणजे मी खोटेपणाने काम करतोय का? तुम्ही- मी गंमत करतोय बाबा, मी गंमत करतोय. तुम्ही माझं काम आहे, मोकळ्या गप्पा आहेत. म्हणजे मी अजून बिंदास मी मोकळ्या गप्पाच करणार तुमची, खोट्या कोणतीही गोष्ट लपवणार नाही. खोट्या माणसांचा राग येतो, खोटेपणाचा मला प्रचंड राग येतो. बरोबर. की माणसांनी कसं आहे की बघा की कमी जास्त आयुष्यामध्ये होते पण खरं बोलून राहिलं पाहिजे, खरी गोष्ट, ह्या मताचं मी आहे. खरी गोष्ट. आणि एखादा माणूस जर खोटेपणानं काम करत असेल तर ते मग मात्र जमत नाही. कारण आम्ही सुद्धा राजकारण करत असतो, परंतु कधी खोटं बोलून राजकारण करत नाही. वा. ज्या गोष्टी शक्य आहेत माझ्याकडून ती मी समोरच्याला सांगतो, बाबा माझ्याकडून होतंय. जी होत नाही ते मी होत नाही म्हणजे मी क्लिअर लोकांना समोरच्या सांगत असतो. आणि काही वेळेला त्याचा तोटाही मला फार झालेला आहे की मी खोटं न बोललेल्याचा. बरं. कारण एखादा व्यक्ती काम घेऊन येतो, मी त्याला सरळ सांगतो तुझं काम मी करतोय, ते होतंय 100%. कधी कुठल्या कामाला वेळ लागतो, परंतु मी ते काम करतो. पण जे काम माझ्याकडून होत नाही, मी बरेच लोकांना सांगत असतो, बाबा हे माझ्याकडून काम होणार नाही, तू
दुसऱ्याकडून करून घे. स्पष्ट. स्पष्ट. म्हणजे हीच गोष्ट तुमच्या वडिलांकडून तुमच्यापर्यंत आलेली वडिलांनी आहे. शिकवलेली गोष्टी इथे. खरं बोलायचं, खरं स्पष्ट बोलायचं. वडिलांची शिकवण नेहमीच राहिलेली आहे की समाजकारण 90% आणि 10% राजकारण करा वा, वा, आयुष्यामध्ये. वा, वा. आणि त्यांची शिकवण अशी होती की बाबा मोठ्याच्या मदतीला जास्त न जाता गोरगरिबाच्या मदतीला जावं. गोरगरीब लोक आपल्याशी प्रामाणिक राहतात. कारण त्यांचं लहानपण सुद्धा काय फार मोठं नव्हतं. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली ही मंडळी सगळी आमची, हे सर्व वडील काका, आणि त्यामुळे त्यांना गरिबीची जाण होती, मातीची जाण आहे. त्यामुळे आम्हाला शिकवण सुद्धा त्यांनी माती बरोबर कसं राहावं हे मला चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवून दिली. त्या पद्धतीने आम्ही आता पुढे जातोय. मला आज हे बोलताना माती आणि पाणी आणि मूळ आणि नातं ह्याच्याबद्दल फार आवडलं की आपण अनेक वेळा भेटलेलो आहे, आपला परिचय चांगला आहे. पण आम्ही अनेक ठिकाणी मुलाखतीला आमच्याकडे लोक येतात, पण ज्या पद्धतीने तुम्ही आमचं वेलकम केलं, का तुम्ही जे आदर आतिथ्य केलं, मला ह्या माध्यमातून सांगायला आवडेल की मी कालपासून कोल्हापुरात राहतोय, कोल्हापूरच्या पुढे राहायला आलो. तर त्यांच्या माणसाचा कंटिन्यू मला फोन होता की दादा तुम्ही जेवलात का, दादा तुम्ही किती वाजता उठलात, तुम्ही नाश्ता झाला का. मी शेवटी म्हटलं अरे बाबा माझं तुझं बोलण्यामुळेच पोट भरलंय. तर हे जे असतं ना, हे सगळं पाण्याचे गुणधर्म आहेत. सगळे मिळून महाडिक जो तुमचा परिवार आहे, आपण त्याच्याकडे येऊच या. हो. पण नंतर तुम्ही जेव्हा 12वी केली तेव्हा तुम्ही तुमचं कॉलेज जे आहे ते कुठून कम्प्लीट केलं? 12वी मी ईश्वरपूर पर्यंत केली. हा. मी शालेय जीवनामध्ये क्रिकेटचा मला चांगल्या पद्धतीचा नाद होता. मी 4 वेळा नॅशनलही खेळवलाय क्रिकेटमध्ये. 4 वेळा स्कूल नॅशनल्स मी खेळवलाय. मग कशाला राजकारण, मग ते पुढे का नाही क्रिकेटमध्ये? नाही सांगतो ना, मग काय झालं की त्याच निमित्तानं क्रिकेट खेळायचं म्हणून पुण्याला गेलो. ग्रॅज्युएशन माझं पूर्ण मी पुण्यामधून पूर्ण केलं. SP कॉलेजला मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. अरे पुणेकर आहेत आपले SP कॉलेजमध्ये, आम्ही पुणेरी. आणि राहायला सुद्धा मी सदाशिव पेठेतच होतो, त्यामुळे मला पुणे चांगल्या पद्धतीची पुण्याची संस्कृती माहिती आहे. सदाशिव पेठेत कुठली मिसळ खाल्ली आहे तुम्ही? मी बघा की मिसळ बऱ्याचशा खाल्ली. बेडेकर खाल्ली? बेडेकर खाल्ली. अरे वा. पुण्यातली कुठलीही मिसळ मी सोडलेली नाही, कारण मी मुळात सांगलीतला असल्यामुळे सांगली कोल्हापूरची मिसळ झणझणीत जोरदार असते. मग तिथेही आम्ही सगळ्या मिसळ खाऊन चेक केलेलं कुठल्या आपल्यासारखी लागते. आता मी तुम्हाला प्रश्न का विचारलाय, या थोडस जेव्हा पुढे आपल्या मोकळ्या गप्पा अजून सुरू होतील तेव्हा मी बरोबर ह्या मिसळी आणि पाण्यावरती येणार आहे. हो. मग SP कॉलेजला कुठल्या साईडला होता तुम्ही? कॉमर्स, सायन्स? नाही, मी आर्ट्स मधून. कारण आर्ट्स घेण्याचं कारण असं होतं की आर्ट्स थोडा सोपा विषय, आणि कारण मला मूळ माझा उद्देश होता क्रिकेट खेळावं पुण्यामध्ये जाऊन, आणि क्रिकेटला वेळ मिळावा. मग अभ्यास कसं कमी करता येईल, तर त्यासाठी आर्ट्स मधून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. म्हणजे ते आता SP कॉलेजमध्ये, म्हणजे SP कॉलेज आम्हाला माहिती आहे हे आपल्या पुण्यातलं एक टॉपचं कॉलेज आहे. आणि त्याच्यातनं अनेक कलाकारही घडतात, अनेक मोठे वक्ते घडतात. सांगायचंय तर अनेक राजकीय नेतृत्व पण तिथून घडले. लिडरशिप क्वालिटी एक मिळते. तर तसं काही इन्सिडेंट्स आहेत का त्या SP कॉलेजमध्ये? म्हणजे अचानक मला हे विचारायचं की क्रिकेटर, मग तुम्ही सांगली जिल्ह्यात राहता, मग एक पार्श्वभूमी घरातली तुमच्या, वैचारिक पार्श्वभूमी, म्हणजे राजकारण नेमकं सुरू झालं कुठून आणि समाजकारण? नाही दादा, बघा की काय झालं की मी पुण्यामध्ये मूळ क्रिकेट खेळायला गेलो होतो. पण SP कॉलेज हा असं कॉलेज आहे की त्यामध्ये पुण्यातील हर भागातील मुलं तिथं शिकायला येतात. आणि याच निमित्तानं माझे काही विद्यार्थी नेत्यांशी माझी त्यावेळची असणारी ओळख चांगल्या पद्धतीने झाली. आणि त्या निमित्तानं मला पुण्यामध्येच शिकत असतानाच माझी निवड, मी काहीतरी सेकंड इयर थर्ड इयरला असेल, लास्ट इयरला असतानाच मला सांगली जिल्हा NSYची जबाबदारी मिळाली. विद्यार्थी संघटना पुण्यात असताना म्हणजे काँग्रेसची NSYची संघटना होती, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया. म्हणजे तुम्ही अराउंड 21-22 वर्ष? 21-22 असेल कदाचित त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस मला जिल्ह्याची जबाबदारी मिळाली. मी वडिलांना सांगितलं की मला अशी जबाबदारी मिळतेय. साहेब काय म्हटले? ताबडतोब घे, चांगली संधी मिळते, मोठी संधी मिळते, जिल्हाभर फिरायला तुला संधी मिळेल, राजकारण समजून घेण्याची जिल्ह्याची परिस्थिती तुला समजून घे. पाठिंबा वैचारिक होता. आणि मग त्याच वेळी जबाबदारी घेतली. मग हळूहळू जिल्हाभर फिरायला लागलो. मग जसा क्रिकेटचा नाद लागला होता तसा राजकारणाचा हळूहळू नाद लागला. आणि पूर्वीपासून वडिलांची शिकवण होती, समाजकारणामध्ये आम्ही होतोच पूर्वीपासून, त्यामुळे अशा पद्धतीने राजकारणामध्ये माझी एंट्री झाली. म्हणजे 2000 ही 12-13ची गोष्ट सांगताय तुम्ही? नाही 2004-05. 2005 बरोबर. 2005 बरोबर. 2004-05ची वेळ असेल कदाचित. तेव्हा म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं, त्यानंतर ते सगळं. हो, त्यावेळी
आम्ही काँग्रेसमध्येच होतो, हो चांगल्या पद्धतीने काँग्रेसमध्ये काम करत होतो हो आणि त्याच पक्षाची विद्यार्थी संघटनेचं काम करायला मिळालं, मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट होती माझ्यासाठी खूप ती. मोठी. आणि खूप चांगला अनुभवही मला त्यावेळेस NSY मध्ये काम करत असताना मिळाला. मग त्यावेळेस तुमच्या ही जेव्हा तुम्हाला एवढी मोठी सुवर्ण जबाबदारी देण्यात आली, खूप मोठी गोष्ट आहे. 21-22व्या वर्षात ही जबाबदारी मिळणं म्हणजे त्याला खूप मोठं वैचारिक ताकद लागते आणि ते तुमच्यातही असते. म्हणजे विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज हा स्पायडरमॅन मधला डायलॉग आहे. हो. तेव्हा तुम्ही जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हा तुम्हाला आठवतं की पहिलं काय काम केलं होतं तुम्ही? पहिलं कुठलं काम केलं? मला चांगली संधी मिळाली आणि त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रचंड होते सांगलीतल्या, म्हणजे ओव्हरऑल राज्यात होते, त्याच पद्धतीने देशामध्ये होते आणि त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये होते. मग आम्ही बरेच आंदोलन कॉलेजेसवर केली. अच्छा. फी वाढीच्या असू दे, ST पासच्या संदर्भातले असू दे, तेव्हा फी वाढीच्या बद्दल तुम्ही बोललो होता. आंदोलन करायचो. बरेच वेळा आम्ही आंदोलन केलेले आहेत. काही वेळेला वेळ पडली तर कॉलेजेस आम्ही त्यावेळेचे बंद करत होतो. बापरे. मग त्यावेळी राज्य पातळीवरच्या असणाऱ्या नेत्यांना आम्ही काही वेळेला भेटलो होतो की बाबा कॉलेजमधला विद्यार्थी समजा तो या ठिकाणी उच्च शिक्षण घेतोय किंवा अब्रॉडला त्याला जायचं आहे, मग त्याला एक अशी व्यवस्था आपण करून दिली पाहिजे की त्याला कमी व्याजदराचं कर्ज, दीर्घ मुदतीचं कर्ज हे असं मिळावं की जेणेकरून तो विद्यार्थी शिकावा आणि नोकरीला लागल्यानंतर तो विचार परतफेड करावा. ह्या योजना काहीतरी झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्या काळात सुद्धा आम्ही धडपडत होतो. आणि त्यामुळे बरीच संधी चांगली, म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न काय असतात, कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी झटलं पाहिजे, चांगले अनुभव मला त्यावेळेस मिळाले. तुम्ही जसं विद्यार्थ्यांचं आत्ता म्हणताय तर मी परत एकदा फिरून येतो की जसं तुम्ही शाळेत दंगेखोर होता का, तर ते समाजासाठी आणि चांगल्या गोष्टींसाठी दंगेखोर सगळेच जण असतात. तर ते आत्ता तुमच्या बोलता बोलता कळालं की बापरे, म्हणजे आणि हे सगळं काम करत 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 तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष झालात. हो. म्हणजे तसं पाहायला गेलं तर इतकी सुंदर जबाबदारी पक्षाने आणि ज्यांना तुम्ही खूप मनापासून अंतकरणापासून मानता. हो, आता तुमच्या ओठावर खरं नाव आहे पण मी म्हणतो ते म्हणजे तुमचे देवाभाऊ, अगदी बरोबर. सगळ्यांचेच देवाभाऊ आणि आदरणीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या तुम्ही विचारांवरती चालता आणि खूप सुंदर पद्धतीचं काम करता. असंच मोकळ्या गप्पातलं सहज तुमच्याशी बोलायचं. दादा, एक लहान भाऊ म्हणून मी तुमच्याशी विचारतो, नाराज होऊ नका. हो. 2019, 2024 आणि आता रिसेंटली 2026ची जी विधान परिषदेची जी आत्ता आमदारकी झाली, इलेक्शनचं झालं, तर 2019ला पण म्हणजे तुम्ही फार स्पोर्टली ती गोष्ट घेतली. आता हो. पेपर वाचतो, रील्स तेव्हा चालू होते. 2023 ना, 23-24 इलेक्शन आत्ताचे 2024 तेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता अपक्ष, हो, पण त्यानंतर तुम्ही माघार घेतला. माघार घेतला आम्ही. आणि आता पण मग हे कसं तुम्ही, म्हणजे तुम्हाला कसं तुम्ही हँडल करता आणि ही कुठून ऊर्जा मिळते, म्हणजे काय विचार असतात तुमचे ह्याच्या मागे? हे बघा की मी 2019ला अपक्ष निवडणूक लढलो. हो. हा आपला पश्चिम महाराष्ट्र आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाची पॉकेट्स आहेत. हो, पॉकेट्स आहेत. ही अशी परिस्थिती असताना सुद्धा मी धाडस केलं अपक्ष निवडणूक आणि लढण्याचं. वेगवेगळे नरेटिव्ह पण आहेत त्यांचे. हो. हा. आणि मी शिराळा विधानसभा मतदारसंघात लढल्यानंतर मला 50,000 मतं मिळाली अपक्ष म्हणून. 50,000 लोक माझ्या पाठीमागे थांबले. अरे बाप. मी निवडणूक ते हरलो, परंतु 50,000 मतं जिंकल्याचा एक मला आनंद होता. केवढी मोठी तो कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये हो. की बाबा एक 50,000 लोक माझ्या बरोबर थांबली या मतदारसंघातली. बघा की आता तुम्ही म्हणालात की 19ची संधी गेली, 24ची गेली, काही विधान परिषदेची संधी आत्ताची. गेली. हो, बरेच लोक म्हणतात की बाबा मग तुम्ही भाजपमध्ये कसं काय अजून, किंवा लक्षात घ्या की भाजपमध्ये माझा प्रवेश होता तो आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून मी प्रवेश केला. आणि जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये 19 साली नव्हती. हो, बरोबर आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. एक अभद्र युती ह्या राज्यामध्ये झाली होती की शिवसेना आपला विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेली. पण तुम्ही पण आधी काँग्रेसमध्ये होता ना? होतो, परंतु मला असं आठवतं की 2008 असेल 9 असेल, काँग्रेसचं साथ आम्ही सोडली, काँग्रेसचा हात आम्ही सोडला, कारण विचार आम्हाला पटले नाहीत. आणि इथं या ठिकाणी वाळवा तालुका, शिराळा तालुक्यामध्ये आम्ही आघाडीच्या माध्यमातून परत राजकारण सुरू केलं. वा, बरोबर. आणि मग बघा की 8-9 सालापासून ते 19 पर्यंत कोणत्याही पक्षामध्ये मी नव्हतो. त्याच्यामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य झालो, तेही आघाडीतून झालो. अशा बऱ्याच निवडणूक आम्ही आघाडीतून लढलो. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. आणि मग कुठंतर आपण एका विचाराच्या मागणं गेलं पाहिजे असं मला वाटलं. मग मी असू दे, माझे मोठे बंधू असू देत, आमचे कार्यकर्ते बसलो आणि मी ठरवलं की बाबा
बघा की तुम्ही म्हणता की तुम्हाला तिकीट नाही मिळालं, तुम्हाला विधान परिषद नाही मिळाली, परंतु 2019 साली भाजपला आम्हाला देण्यासारखं काहीच नव्हतं त्यांच्याकडे, कारण ते सत्तेमध्ये नव्हते. हो, कारण महाविकास आघाडी होती राज्यामध्ये, आम्हाला माहिती होतं काय मिळणार नाही, परंतु मोदीजींचे विचार, आदरणीय फडणवीस साहेबांचे विचार, चंद्रकांत दादांचं मार्गदर्शन हे आम्हाला होतं. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये निस्वार्थीपणे आम्ही गेलो. त्यामुळे बरेच जण म्हणतात की बाबा तुम्हाला तिकीट मिळालं नाही मग तुम्ही भाजप सोडणार का, एका विचाराला धरून आम्ही पक्षामध्ये गेलेलो आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर जेव्हा सत्ता नसती तेव्हा इकडून तळ्यात मळ्यात चालू होतं, पण तेव्हा ते नसतानाही तुम्ही प्रवेश तिथे केला. नसताना आम्ही प्रवेश केला. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींचा सुद्धा आमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे, चांगला आहे आमच्याकडे असला ना, आमचाही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आदरणीय देवेंद्र भाऊ आपण बघतो की बघा किती मायक्रो प्लॅनिंग आज राज्यामध्ये काम करतात, ते आज मुख्यमंत्री आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीच्या ज्यावेळी ते व्यासपीठावर येतात तेव्हा असं सांगतात की मी भारतीय जनता पार्टीचं कार्य करताय. ते नेता म्हणून कधी संबोधित तुम्ही बघा मुख्यमंत्र्यासारखं वागत नाही ते. म्हणजे बघा तुम्ही किती त्यांचे कार्यक्रम बघा जे पक्षाचे होत असतात, ते नेता स्वतःला कधी म्हणत, नेता ते आमचे नेते आहेत, आम्ही त्यांना नेते म्हणतो, ते स्वतःला कधी नेते म्हणत नाही. ते म्हणतात मी या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मला एक छोटासा किस्सा आदरणीय देवभाऊंचा आठवतो की मी काही निमित्तानं मंत्रालयामध्ये होतो आणि 2014 ते 19 ते मुख्यमंत्री होते आणि मला आठवतो त्या दिवशी चंद्रकांत दादांची निवड झाली प्रदेशाध्यक्ष म्हणून. हो बरोबर. आणि 19 हा बरोबर, त्याच्या अगोदर साधारण 17ची 18ची साल मला आठवत नाही. बरोबर. आणि माझा तसा काही संबंध नव्हता, मी कामानिमित्त मंत्रालयामध्ये होतो. मी बघितलं की सीएम साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या केबिन मधून निघाले चंद्रकांतांचं अभिनंदन करताना, आणि चंद्रकांत दादा निघाले फडणवीस साहेबांना भेटायला, निवड झाली म्हणून जाहीर झालं मग भेटलं पाहिजे नेत्याला म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब निघाले चंद्रकांत दादांना अभिनंदन करण्यासाठी आणि चंद्रकांत दादा निघाले फडणवीस साहेबांना भेटायला. परंतु ज्यावेळी त्यांची भेट झाली त्यावेळेस चंद्रकांत दादा असं म्हणाले की साहेब मी तुम्हाला भेटायला येत होतो. नाही म्हणाले दादा तुम्ही आता प्रदेशाध्यक्ष झालेला, तुम्ही माझे नेते झालेला पक्षाचे. म्हणजे किती मोठं मन देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे, किती विचार त्यांचे मोठे आहेत बघा, की ते सीएम असून सुद्धा ते स्वतःहून भेटायला गेले, कारण माझ्या राज्याचे एक अध्यक्ष झाले त्यांना भेटण्याचं कर्तव्य माझं आहे म्हणून फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतः भेटायला चंद्रकांत दादांच्याकडे गेले. म्हणजे किती विचार यांच्याकडून घेण्यासारखे आहेत. आणि ह्याच विचारांनी तुम्ही प्रेरित झालात, आलो पक्षामध्ये. हे फार मोठ्या मनाची लोक आहेत, एक वेगळा विचार करणारी लोक आहेत आणि लोकांसाठी काम करणारी लोक आहेत हे. आणि म्हणून ह्यांच्याबरोबर राहावं असं आज सुद्धा वाटतं. कधीही माझ्या मनात येणार नाही यांच्याकडून काय मिळू दे अगर नाही मिळू दे. शेवटी बघा एखादं पद मिळायचं असेल तर नशिबाचा भाग असतो, आणि या पक्षामध्ये असं आहे की एका रात्रीत कुणालाही उठून घेऊन खासदार करतात, मंत्री करतात, आमदार करतात. त्यामुळे नशिबाचा भाग आहे, काम करत राहणे हा एकमेव अजेंडा आता आमचा आहे. म्हणजे एवढी मोठी संधी तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून. हो म्हणजे बघा ना, तेव्हा पण तुम्हाला विद्यार्थीच्या ह्याच्यात तुम्हाला म्हणजे तुमच्या कॉलेजच्या परत तुम्हाला सांगलीच्या आता परत तुम्ही एवढ्या मोठ्या युवांसाठी संपूर्ण सांगली जिल्ह्याचं तुम्ही काम करत आहात. महाडिक परिवार हे खूप मोठं समीकरण आहे, हे खूप मोठं पॉवर हाऊस आहे असं म्हणूयात. हो म्हणजे तसे काका किती तुमचे? माझे वडील आणि त्यांना 6 भाऊ, म्हणजे 7 भाऊ आणि 5 बहिणी, 12 जणांचं परिवार आमच्या वडिलांचं होतं. अच्छा. त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करतोय. माझे काही बंधू सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत, काही कोल्हापूरमध्ये आहेत, आम्ही इकडे सांगलीमध्ये काम करतोय. अच्छा. आणि सांगायला फार मला आनंद नेहमीच वाटतो, एक अभिमानही वाटतो. तुम्ही कुटुंब म्हणून सगळे एकत्र कधी येता, भेटता कधी, कसं? म्हणजे सॉरी मी का असा प्रश्न विचारतोय, कारण मी ना फॅमिलीज आपण पाहतो ना की म्हणजे आता मुंडे फॅमिली आहे, आपली पवार फॅमिली आहे. हो. तर राजकारणात वैचारिकता, वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळ्या प्रत्येकाच्या कामाच्या शैली असतात. आता माझी कामाची शैली वेगळी आहे, माझ्या मित्राची कामाची शैली वेगळी. तर या सगळ्या गोष्टी करत असताना परिवार म्हणून तुम्ही कसे एकरूप आहात? परिवार म्हणून आम्ही खूप एकसंघ आहे. म्हणजे आमचं एकमेकावर प्रचंड प्रेम सगळ्या भावांचं आहे. आम्ही 11 जण आहे आणि आम्ही सगळेच राजकारण समाजकारणामध्ये सगळेच आम्ही बंधू आहे. फक्त आमचे जिल्हे वेगळे आहेत, समीकरण तिथली वेगळी आहेत. महाडिक परिवार म्हणून कुटुंब म्हणून आम्ही फार भक्कमपणे एकसंघपणे आम्ही काम करतो. आता बघा माझा एक पंढरपूरला भाऊ आहेत विश्वास महाडिक, त्या सरपंच आहेत पुळूसगावचे. अच्छा. त्यांचेच दुसरे बंधू तिथं एक सोसायटीचे चेअरमन आहेत. अरे वा. माझे एक बंधू राजन महाडिक
पंचायत समितीचे सदस्य आहेत. अरे वा. माझे बंधू राहुल महाडिक आज जिल्हा बँकेला संचालक आहेत, ते हा. जिल्हा परिषद सदस्य होते, मी जिल्हा परिषद सदस्य होतो. हो, तुम्ही जिल्हा परिषद माझे सदस्य. अमल महाडिक बंधू आहेत, ते आमदार आहेत, हो. धनंजय महाडिक साहेब खासदार आहेत. म्हणजे आम्ही 11 जण काम करतो, ते समाजासाठी समाजकारण करून राजकारणामध्ये आम्ही आज काम करतोय. आणि आमचं प्रत्येक एक जण भाऊ कुठल्या न कुठल्या पदावर आहे. म्हणजे ग्रामपंचायत ते राज्यसभा ह्या जो प्रतिनिधित्व आम्ही आज करतो. आणि नेहमीच आम्ही एकसंघपणे काम करत राहिलेलो आहे. प्रचंड आमचं एकमेकावर प्रेम आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही समाजकारण करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु काही वेळेला आमचा एकमेकाला फायदा होतो की बाबा हे भाऊ सगळे एकसंघ आहेत एकमेकाच्या. नाही म्हणजे माझं विचारण्याचं कारण काय, म्हणजे ह्या संपूर्ण महाडिक परिवाराचे तुम्ही सदस्य आहात, एक मोठी लिगसी आपण म्हणतो, वैचारिक लिगसी आहे. तर एक नरेटिव्ह आपण सादर करूयात की काही काही गोष्टींचे लाभही असतात आणि तोटेही असतात. तुम्हाला असं नाही वाटत? निश्चितपणानं लाभ होतो, पण काही वेळेला माझा तोटाही झालेला राजकारणामध्ये असं आम्हाला वाटतं. नाही, कारण काय माहिती का सर, आता सगळीकडे आपण कुठल्याही क्षेत्रात जा, एक ग्रुप्स असतात, वेगवेगळे ग्रुप्स असतात, तर लाभही असतो तोटाही असतो. शेवटी दोन्ही गोष्टी आपल्याला त्याचा समतोल साधून आपल्याला आपलं हो. करिअर का आपले विचार मांडावे लागतात. तर तोटा, तुम्ही हा शब्द म्हणजे काय तोटा आहे? त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळे एका पक्षामध्ये काम करतोय. आपण मग त्यामुळे ज्या वेळेस सांगलीच्या महाडिक परिवाराला काहीतरी पक्ष देण्याची संधी येते असं आम्हाला वाटतं, त्यावेळेस एक वर अशीही चर्चा होती की बाबा महाडिक परिवारामध्ये एक आमदार आहे, एक खासदार आहे, एक युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष आहे. अरे हो, मग आता अजून हो तुमच्या तुमचा पुतण्याला आता युवा मोर्चाचं अध्यक्ष आहेत ते महाराष्ट्र राज्याचे. मग ते असं काही वेळेस समीकरण होतं की महाडिक परिवाराला नेमकी किती संधी द्यावी. पण नेमकं कारण असं आहे की तो जिल्हा वेगळा आहे, त्यांचं समीकरण वेगळं आहे, ते चांगल्या पद्धतीने तिथं काम करतायत म्हणून तिथं लोक त्यांना निवडून देत आहेत. त्याच पद्धतीनं आमचं इथं काम चांगलं आहे. परंतु काय होतं की आमची वरिष्ठांना मी काही वेळेला जाऊन सांगतो की बाबा ते परिवार आम्ही एक आहे, परंतु आमचं समीकरण वेगळं आहे. आमच्याकडे बघत असताना महाडिक परिवाराला काय काय दिलं हे गणित न म्हणता मी इथं काय काम करतोय, कोणाच्या विरोधात लढत देतोय आणि कशा पद्धतीनं माझं काम आहे त्याच्यावर तुम्ही मला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे असं मी नेहमी वरिष्ठांना जाऊन सांगतो. मजेशीर काही किस्से तिथले आहेत की ह्या ज्या महाडिक परिवार बोलत असताना बऱ्याच चर्चा तिथेही रंगल्या जातात. उदाहरणात मी तुम्हाला सांगितलं ना की बाबा ज्यावेळी विधानसभेला सुद्धा तिकीट मिळण्याची संधी होती, म्हणजे 2024 कडे म्हणताय का तुम्ही? 24ची असेल. पण सम्राट बाबा, तुम्ही फॉर्म भरला होता, मला आठवतं न्यूज फ्लॅश आउट होत होते. हो. आणि मग आदरणीय देवाभाऊंचा तुम्हाला फोन आला? मला फोन आला, त्यानंतर मला त्यांनी बोलवून घेतलं, मी मुंबईला गेलो, मला त्यांनी काही शब्द दिला. तो काय दिला तो मी आणि माझ्या नेत्यामध्येच राहणार आहे, परंतु मला त्यांनी सांगितलं की तुला भविष्य आहे. वा. त्यामुळे तू ही एका निवडणुकीकडे बघू नको, तू भारतीय जनता पार्टीचा तू एक आमचा तिथला चांगला कार्यकर्ता आहेस वा. आणि तुला मी वाऱ्यावर सोडणार नाही असं मला त्यांनी शब्द दिला. सभेमध्ये आमच्या पेठेला येऊन सुद्धा त्यांनी शब्द दिला. परंतु माझा देवेंद्र फडणवीस साहेबांना फार प्रचंड विश्वास आहे, कारण त्यांच्याकडे द्यायला काही नव्हतं. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की सत्ता नसताना आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या माणसावर माझा विश्वास आहे. आणि कधीही माझा नेता मला मोकळं बसून देणार नाही, कुठली ना कुठली चांगली संधी निश्चितपणानं देईल. की बघा की आता तुम्ही म्हणाल की संधी म्हणजे नेमकं पद का, तर निश्चितपणानं मी त्याला हो म्हणेन. कारण समाजकारण करत असताना किंवा राजकारण करत असताना गटतट सांभाळावे लागतात, कार्यकर्ते सांभाळावे लागतात, आपली लोक सांभाळावे लागतात, बरोबर. आपले लोकांचे प्रश्न सांभाळावे लागतात. बरोबर. आणि ज्यावेळी एखादी संविधानिक पद तुमच्याकडे येतं त्यावेळी तुम्ही तुमच्या लोकांची कामं करू शकता, खरी गोष्ट. कार्यकर्त्यांची कामं करू शकता. अनेक लागणारा निधी जो आहे, लागणारा निधी असू दे, आमचे विकासात्मक निधी जे काम आहेत, हा चांगल्या पद्धतीनं संविधानिक पद असल्यानंतर मिळतो. आणि निश्चितपणानं ती भविष्यात संधी मिळेल, नशिबाचा भाग असतो, चांगल्या पद्धतीने मिळेल. काम करत राहणे, मी कधीही कुठल्याही गोष्टीची नाराज घेऊन कधी घरात बसत नाही. मी नाराजगी बघितली नाही, कारण मला आठवतं की आम्ही न्यूजवर बघितलं होतं की तुम्ही फॉर्म भरायला जाणार आणि तुम्ही हे मला एक कळलं नाही की जेव्हा तुम्ही फॉर्म मग तुम्ही जेव्हा मागे घेतला तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती छान स्माईल होती, पण तेव्हा मी असं काही टेन्शन वगैरे मध्ये तुम्हाला बघितलं नाही. बघा की ह्याचा एक किस्सा आहे की बरोबर ऑब्झर्व केलं ना, राज्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की अर्ज भरायला जाताना शक्ती प्रदर्शन लोक करतात. हो, भरपूर करत होते. परंतु मी राज्यातला एकमेव कार्यकर्ता असा आहे की ज्याने अर्ज भरला होता. मी अर्ज माघारीला शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि आमच्या असणाऱ्या इथल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मी पाठिंबा दिला होता. क्या बात आहे. कारण मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी भेटायला बोलवलं, मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्या मला पटल्या. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी कुठल्या पदासाठी इथं आलेलो नाही, परंतु जेव्हा माझा नेता मला आदेश देतो
तर ते माझं कर्तव्य आहे आणि ते मी करून दाखवलं. मी माझ्या उमेदवाराच्या एक पाऊल पुढे होतो आणि ताकदीनं या ठिकाणी मी काम केलं आणि मोठं यश आम्हाला हो, तुम्हाला या खूप ठिकाणी मोठ्या- मिळालं. चांगल्या म्हणजे लीडनी आले ते. लीड मोठ्या फरकाने निवडून आले. पण एक 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 सहज तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जसं आपलं बोलता बोलता चर्चा झाली सम्राट बाबा, तुम्ही म्हटला की लाभ आणि तोटा, आणि त्याच्यातनं तुम्ही खूप सुंदर गोष्टी सांगितलं की जसा जिल्हा बदलतो, जशी शहरं बदलतात, जसं राज्य बदलतं, तर तसं तसं माती तर धरती माताच आहे शेवटी, आपलं हे हो. मूळ स्थान आहे, तिच्यामुळे आपण आहोत. पण पाणी बदलतं. म्हणजे मी फिरून येतो की पुण्यातली मिसळ ती पाणी वेगळं, सांगलीतली मिसळ पाणी पाणी वेगळं, कोल्हापुरातली मिसळ ती पाणी वेगळं. म्हणजे चव, तसं तुम्हाला म्हणायचं की प्रत्येकाचे नरेटिव्ह आणि प्रत्येकाचे Yes. विचार वेगळे आहेत आणि त्या विचारांना साथ मिळाली पाहिजे. अगदी बरोबर. ह्याच पद्धतीने मला सांगायचं, ज्या पद्धतीने तुम्ही पाणी वेगळं प्रत्येक भागाचं म्हणता, हा, तसं बघा प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी असते. बरोबर आहे. तसं राजकारणामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणचं राजकारण वेगळं आहे, समीकरणं वेगळी आहेत. ज्या त्या परिस्थितीनुसार प्रत्येकाला प्रत्येकाच्या भागामध्ये काम करावं लागतं, राजकारण करावं लागतं. बरोबर आहे. तसंच आम्ही सांगली जिल्ह्यामध्येच काम करतोय, वाळवा शिराळा तालुक्यामध्ये चांगल्या बरोबर. पद्धतीने आम्ही काम करतोय, बरोबर आहे. की इथले सुद्धा प्रश्न वेगळे आहेत लोकांचे, इथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. हो, आणि यातून सुद्धा आम्ही कित्येक वर्ष आघाडीच्या माध्यमातून बरेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आणले, नगरसेवक असू देत. ईश्वरपूर नगर परिषद आम्ही गेलोय, भारतीय जनता बरोबर पार्टीच्या आहे. विचारांना आम्ही विकास आघाडीच्या माध्यमातून केली होती. वाळवा पंचायत समिती एकेकाळी आपण हो. आपल्या बरोबर ठेवली होती, सत्ता आली होती. बरोबर आहे. ह्याच पद्धतीने इथं काम सुरू आहे आणि लोक आमच्या बरोबर राहतात नेहमीच. त्या लोकांच्यासाठी काम करायचं एवढाच आमचा दृष्टिकोन आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या वडिलांकडून जे विचार आलेले आहेत ते विचार 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 म्हणून 2019, 2024 आणि 2026. पण मी या माध्यमातून सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणं ही खूप मोठी भव्य संधी आहे. सुवर्ण संधी आहे. हो. आणि आजही मला तुमच्या चेहऱ्याकडे तेच सम्राट बाबा महाडिक दिसतात जे 2019 मध्ये होते, 2024 मध्ये आणि ती प्रसन्नता अजूनही. आणि तुम्ही जे 2 नावं घेतलेत की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही खूप छान बोललात. मला हे म्हणजे हे ऑब्झर्वेशन आहे की तुम्ही हे म्हटलात की स्वतः सीएम असताना ते म्हणतात की मी स्वतः एक कार्यकर्ता आहे. हो. तुम्ही ही जी चंद्रकांत दादांची जी गोष्ट सांगितली आदरणीय देवा भाऊंची आणि दादांची, की दोघंही एकमेव, किती काय ऊर्जा आणि कनेक्शन आहे ना, हे भाजपतच होऊ हे फक्त शकतं. भाजपमध्ये होऊ शकतं, हे तुम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये दिसणार नाही. तुम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये घराणेशाही फार दिसेल. तुम्ही काँग्रेसमध्ये जाल, तुम्ही शिवसेनेमध्ये जाल, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाल, तुम्हाला घराणेशाही दिसेल. तीच ती कुटुंब, तीच ते नेतृत्व, त्यांचाच घरातला अध्यक्ष, त्यांच्याच घरातला आमदार, त्यांच्या घरातला ओके. मंत्री. ओके. पण ह्या पक्षामध्ये घडत नाही. तुम्ही बघा, आता माझी सुद्धा जिल्हा अध्यक्षपदी निवड होत असताना मी राज्यातला सगळ्यात तरुण जिल्हाध्यक्ष आहे. हो 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 म्हणजे जिल्हाध्यक्ष हे 45 वयानंतर, हो 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 खरी गोष्ट आहे. हे भारतीय जनता पार्टीचं असं होतं की 45 वयाच्या पुढचा जिल्हाध्यक्ष असेल. तुमचं वय आता 21 ना? माझं 39. नाही, मला वाटलं 21. 39व्या वर्षी मला पक्षानं संधी दिली वा. की तू जिल्ह्यामध्ये काम कर म्हणून. फार मोठी संधी आहे ही. आणि भारतीय जनता पार्टी हा फक्त काही राज्यातला मोठा पक्ष नाही, देशातला नाही, तर तो जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. ऍक्च्युली स्काय इज द लिमिट. येस. ह्या पक्षाचं जिल्हाध्यक्षपद मला जबाबदारी दिली, माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे ती. खूप मोठी गोष्ट आहे. आता हे जिल्हा अध्यक्षवरनं मी तुम्हाला सांगतो की आता एवढा सगळा तुम्ही आधीपासूनच जिल्हा पिंजून काढतात, इतके सगळे प्रश्न असतात. मी आता तुमच्या ऑफिसवर आलो, तुम्ही बघितलं की आज रविवार असूनही हो. किमान तरी 100-150 लोक बाहेर थांबले होते. प्रत्येकाशी तुम्ही बोलत होता, काय काय विषय तुम्ही समजून घेतले. घरी वेळ देता का नाही? थोडं कमी. मग थोडा कमी का थोडा कमी? म्हणजे मी वहिनी तुम्ही ऐकत आहात, थोडा कमी का थोडा कमी, केवढा कमी? त्याचं उत्तर ते चांगल्या पद्धतीने दिल. परंतु काय विषय की समाजकारणामध्ये वेळ नसतो, राजकारणामध्ये सांगून कुठली वेळ येत नाही. बघा की प्रत्येक गावामध्ये जावं लागतं. हो. लोकांची अडीअडचणी समजून घ्यावं लागतात, लोकांच्या मध्ये मिसळावं लागतं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं. मग त्यांचं लग्न असू दे, बारसं असू दे, वाढदिवस असू दे, किंवा एखाद्याच्या घरात दुःखद घटना झाली, मयत झाला असेल, तर प्रत्येक गावामध्ये जावं लागतं, प्रत्येक गावामध्ये वेळ द्यावा लागतो. मग हे सगळं करत असताना थोडंसं घरामध्ये साहजिकच वेळ हा कमी पडतो. पण ज्या ज्या वेळेस संधी मिळते त्यावेळी लहान मुलांना घेऊन कुठे फिरायला घेऊन जाणे असू दे, हे असाही वेळ मी मुद्दाम काढत असतो या सगळ्या गोष्टीतून सुद्धा. यामुळे गमतीशीर वाद होतात की नाही तुमच्यात? होतात. तुम्ही जे हसलात ते
होतात? नाही, निश्चितपणाने होतात ना हो. कोण शेवटी कोणाला सॉरी म्हणतं? आता साहजिकच जसं तुमच्या घरामध्ये असेल तसंच माझ्या घरामध्ये शेवटी मीच पहिला सॉरी म्हणतो आणि माघार घेतो. कारण त्या खऱ्या अध्यक्ष आहेत असं तुमच्या बोलण्यावरनं कळालं. हा, तर शेवटी प्रत्येक घरामध्ये शेवटी कुटुंब प्रमुख म्हणून जशी महिला काम करत असते तशी माझी पत्नी सुद्धा चांगल्या पद्धतीने मला साथ देते, समजून घेते सगळ्या गोष्टी. वा. बरेच वेळा मी मुलांना शब्द दिलेला असतो की आपण पिक्चरला जायचं किंवा फिरायला कुठेतरी एका ठिकाणी जाऊ असं शब्द, परंतु काही वेळेला माझ्याकडून ते पूर्ण होत नाही. मग त्यावेळी ती मिसेस ते सगळं सावरून नेते, सांभाळून नेते, मुलांची समजूत घालते. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे त्या समजूत मुलांची घालतात आणि मग तुम्ही घरी आल्यानंतर वहिनींची समजूत घालता. अशी सायकल आहे. अशी ती सायकल आहे. बरं. मला आहे ना तुमच्याकडे मी मगापासून पाहतोय एक खूप आनंदाची गोष्ट तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटली की तुम्ही कपाळाला कुंकू लावलाय. मी तुम्हाला जेव्हापासून म्हणजे आपण 2019च्या आसपास पण भेटलेलो आहे, तर तुम्ही कुंकू आता तुम्ही खूप जास्त जरा थोडे फिट वाटतंय, कारण तेव्हा तुमचं थोडेसे हेवी वोट पण आता खूप जास्त तुम्ही फिट झालात. मला फार, कारण तुम्ही स्पोर्ट्समध्ये आहातच म्हणा, पण हे कुंकू तुम्ही जे लावताय तर काय त्याच्या मागची तुमची काय भावना आहे? कारण ज्यांनी कुंकू लावलंय त्यांना मी आवर्जून हा प्रश्न विचारतो. आमचे सुजित देशमुख गुरुजी आहेत, त्यांनी कुंकू का लावला जातो त्याच्यावरती खूप सुंदर सांगितलंय, पण मला तुमच्याकडून ऐकायचंय की हा जो कुंकू तुम्ही लावलाय. बघा की आपण हिंदू आहोत, त्या बाकी की आणि प्रत्येकानं आपला धर्म हा सांभाळला पाहिजे. दुसऱ्याचा धर्म कमी लेखून आपला धर्म श्रेष्ठ होत नाही. वा. तर एक धर्मगुरू भेटले होते की त्यांनी मला आवर्जून सांगितलं की नेहमी कपाळाला तुझ्या टिकल्या असावी, कुंकू असावं, की आपण हिंदू आहोत आणि त्याचा गर्व आपल्याला असला पाहिजे. अगदी बरोबर. आणि म्हणून त्यावेळीपासून एक वेगळी एनर्जी आली त्या गुरुनी मला सांगितल्यानंतर. ते मी लावायला लागलो, मला चांगलं वाटायला लागलं. आणि मी काही असं नाही की बाबा मी हिंदू आहे म्हणून मुस्लिम ख्रिश्चन दुय्यम असं नाही. उलट माझे बरेच कार्यकर्ते, माझे बरेच मतदार ही मुस्लिम आहेत आणि ते प्रचंड प्रेम माझ्यावर करतात. हो हो हो, मी बघितलंय. मी प्रचंड म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि मुस्लिम हे वेगळं आहे असं वेगळं समजलं जातं, परंतु आमच्या भागामध्ये तसं नाहीये. अनेक मुस्लिम बांधव हे आमच्या बरोबर आहेत. आज बरेच आमचे पदाधिकारी आहेत. हो 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 हो, निश्चितपणानं. बघा तुम्ही की आता विषय निघाला म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की भारतीय जनता पार्टी कधी मुस्लिमांच्या विरोधात नव्हती. अगदी बरोबर. आणि आजही नाहीये. परंतु बाहेरून जे लोक येतात, जी जिहादी आहेत, जी जिहादी वृत्ती आहे त्याच्या विरोधात मी आहे. अगदी बरोबर आहे. आमची भारतीय जनता पार्टी ही त्या विरोधात आहे. जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात मी 100% आहे. आणि बरेच वेळा ज्यावेळी हिंदू मोर्चे निघाले त्या बरेच मोर्चामध्ये मी सहभागी झालेलो आहे. त्या ठिकाणी मी मार्गदर्शन हिंदू समाजाला केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी मी त्यामध्ये असतो. परंतु लक्षात घ्या की ह्याचा अर्थ असा नसतो की मग मी मुस्लिमांच्या विरोधात. उलट मुस्लिम समाज हा माझ्या जवळचा आहे. मी बरेच वेळा त्यांचे ज्यावेळेस सण असतात, रोजाचे दिवस असतात, त्यावेळेचा 27 रोजा तो महान समजतात किंवा आम्ही समजतो. लहानपणापासून त्या समाजात असल्यामुळे बरेच वेळा मी 27 रोजे आज सुद्धा पकडतो. मी आजही पहाटे मशिदीत जाऊन ते उपवास धरण्याचंही काम करतो. मी क्या बात आहे. मुस्लिम समाजामध्ये मिसळतो. सकाळी एका मशिदीमध्ये उपवास धरायचं काम, दुसरं सोडायचं जे संध्याकाळची वेळ असते ते दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या मशिदीमध्ये जाऊन करायचं काम मी करतो. परंतु तुम्ही मगाशी जी म्हणालो की तुम्हाला त्या जिहादी वृत्तीचा मला नेहमीच अडचण वाटलेली आहे. हा प्रश्न कुठेतरी महिलांशी कनेक्ट करताय तुम्ही. हे जे निश्चित. बघा की आमची गेल्या वेळेस जिल्हा नियोजन समितीची गेल्या वेळेची 15 दिवसापूर्वी महिलांची जी सुरक्षता आहे, यस, का ते जे काही लव्ह जिहाद वगैरे हे तुम्ही तिथे कनेक्ट मांडला होता मी विषय हा. आणि बरेच त्यामुळे वृत्तपत्रामध्ये सोशल मीडियामध्ये बरेच गोष्टी ती व्हायरली झाली होती. बघा की आता मी मगाशी म्हणालो की जिहादी वृत्ती जी आहे ती अतिशय घाणेरडी आहे. लव्ह जिहाद म्हणून त्यांचा एक प्रकार आहे. हो. आमच्या महाराष्ट्रातले, आमच्या भागातले मुस्लिम समाज तो करत नाहीच. परंतु जो बाहेरून इथं मुस्लिम आला, जो त्या प्रवृत्तीचा आहे, जिहादी प्रवृत्तीचा, ती लोक ह्या दोन्ही समाजामध्ये विष पेरण्याचं काम करत आहेत. एक्झॅक्टली. मी त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमच्या असणारे जिल्ह्याच्या एसपीना ही अशी एक विनंती केली होती की आता आपल्या मुलींना आपण त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. तुम्ही टीम बनवा. लव्ह जिहाद नेमका काय प्रकार आहे हे आमच्या मुलींना येऊन तुम्ही सांगा प्रत्येक शाळेमध्ये जाऊन. त्यांचा तर ब्रेन वॉशच करतात हे लोक. हो.
आपण द केरला स्टोरीज पाहिलं. केरला स्टोरी आपण बघितली, पहिला बघितला असेल पार्ट, तुम्ही दुसरा म्हणजे किती घाणेरडी प्रवृत्ती झिहादींची ही तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे कुठंतरी आपण थांबलं पाहिजे, त्याला काउंटर केलं पाहिजे. म्हणून काय त्याला मग प्रबोधनाची एक आपल्याकडं चांगलं हत्यार आपण त्याला म्हणू शकतो की, आणि ते कोण करू शकतं की आपलं शासन करू शकतं. आदरणीय देवभाऊंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ह्या राज्यामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आम्ही SP साहेबांना काय सांगितले की तुम्ही तुमची टीम बनवा, त्यामध्ये काही प्रोफेसर्स घ्या की ज्यांना लव जिहाद हा प्रकार माहिती आहे. प्रत्येक स्कूलमध्ये जावा, प्रत्येक कॉलेजेसमध्ये जावा आणि समजून सांगा की काय हा प्रकार हे आपल्या देशामध्ये राज्यामध्ये सुरू आहे, आणि त्याचं खऱ्या अर्थानं प्रबोधन महिलांचं झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या भगिनी आपल्या मुली ह्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत. हा एक माझा त्यामागचा दृष्टिकोन होता. म्हणून तो मी त्या ठिकाणी मांडला आणि त्या ठिकाणी सर्व सदस्यांनी त्याला मान्यता दिली. पालकमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्यावर लवकरात लवकर काम सुरू करूया, आणि त्यासाठी एक वेगळ्या निधीची सुद्धा व्यवस्था आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादांनी आम्हाला त्या ठिकाणी देण्याचे आश्वासन त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टी व्यवस्थित बायफर्केट करून सांगितल्या की जे मुसलमान बंधू भगिनी आहेत त्यांचे विचार वेगळे आहेत, आणि ही जी जिहादी प्रवृत्ती आहे, बरोबर, तर ह्याच्या अगेन्स्ट हा सगळा हिंदुत्वाचा लढा आहे. का तर कुठल्याही माता भगिनी असतील, मग कुठल्याही धर्माच्या असतील, कुठलेही त्यांचं संरक्षण करणं हे हो, आपलं काम आहे. हे आपलं काम आहे, कर्तव्य आपलं. अगदी बरोबर आहे. आणि त्या दृष्टिकोनात आम्ही काम करतोय. आता आत्ताचं जे महायुद्ध सुरू, आपण महायुद्धच म्हणूयात, तर आम्ही जस्ट आता मी तुमच्याकडे सहज येतो, तर आम्ही जाता जाता आम्हाला जरा डोसा खायचा होता. ते म्हटले सर आमच्याकडे फक्त इडली मिळेल कारण गॅसचं जरा टंचाई आहे. सांगली जिल्ह्यात काय काय कसा प्रकार चालू आहे? गॅसची टंचाई आहे? बघा, युद्धामुळे थोडा परिणाम झालाय हे मान्यच करावं लागेल. त्यामुळं पण असं नाही की पूर्णच तुटवडा आहे, पूर्णच लोकांना गॅस मिळायचं बंद झाला, पेट्रोल डिझेल मिळायचं बंद झालं, असं पूर्ण होत नाही. कमी प्रमाणात या ठिकाणी थोडासा तो प्रॉब्लेम आहे, परंतु त्याच्यावरच लवकर तोडगा निघेल. तुम्ही बघा की इतर देशामध्ये पेट्रोलचे दर किती वाढले. ज्या पद्धतीने आता मोदी साहेबांनी आणि देवेंद्रजींनी जे कंट्रोल ठेवलंय, नाहीतर आता तुम्ही बघायला गेलं तर आता 150 पेट्रोल व्हायला पाहिजे होतं, जे इतर देशामध्ये झालेले साहेब. हो, झालंय की बघा, माहिती घ्या, आता तुम्ही जगभर फिरता, तुम्हाला जास्त माहिती आहे. तर त्या पद्धतीनं मोदीजी असू देत किंवा फडणवीस साहेबांच्या मुळे कुठंतरी हे कंट्रोलमध्ये आहे. नाहीतर गॅसचे दर कुठे गेलेले आपण पाहतोय, पेट्रोल डिझेलचे दर कुठे गेलेले आहेत, परंतु आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये तसं झालेलं नाही. थोड्या प्रमाणात ₹1-2 वाढला असेल, पण त्याच्यापेक्षा जास्त परिणाम आपल्या लोकांना त्याचं भुर्दंड बसलेलं नाही. कमी जास्त प्रमाणात असेल, परंतु त्यांना सगळ्यांना पुरवठा हा चांगल्या पद्धतीने आमच्या जिल्ह्यामध्ये तरी होतोय. तुम्ही पालकमंत्र्यांचा विषय काढला, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आमच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमचे कुटुंब प्रमुख आहेत असं आम्ही त्यांना मानतो. कारण जेव्हा कोल्हापुरातून पुण्यात आले तेव्हा अनेक पुणेकर असे म्हटले की काय कोल्हापुरातून इकडे आले. पण तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे तुम्ही आता दादांच्या परिचयात आहात, का संपर्कात रेग्युलरली असतात, पण तुम्ही जे म्हटलात ना की वैचारिकता जी असते आणि विचार किती महत्वाचे असतात. आता सांगलीचे ते पालकमंत्री आहेत, तर तुम्ही जेव्हा दादांबरोबर काम करता, का इतक्या मोठ्या नेत्याबरोबर काम करणं, तर काय डिस्कशन्स होतात आणि काय गंमत असते सांगा बरं, एखादा छोटा किस्सा सांगा. नाही, दादांचा स्वभाव आहे की फॉलोअप फार घेतात ते. मी जिल्हाध्यक्ष आहे पक्षाचा, ते पालकमंत्री जिल्ह्याचे. मग रोज एखादा टास्क मला ते देतात, म्हणजे एखादी जबाबदारी देतात. बिग बॉस सारखा आवाज येतो का? बिग बॉसच्या आत आहे. आणि बरोबर सकाळी त्यांचा लवकर फोन असतो, सकाळी 7-7:30 वाजता. म्हणजे मला अशी भीती असते रोज की बाबा त्यांचा फोन कधी वाजतोय. आदराची भीती. हा, आदराची भीती तुम्ही साहेबांच्या बद्दल सांगितली. तर दादांचं असं असतं की सकाळी एकदा फॉलोअप आणि रात्री एकदा फॉलोअप. मग ज्यावेळी त्यांचं सगळं काम उरकतं त्यावेळी मग फोन करतात, तुला सकाळी हे सांगितलं होतं, झालं का, केलं का. किंवा मग मला आधीमध्ये वाटतं त्यावेळी मी दिवसभरात त्यांना एखादा फोन करून सांगतो की दादा ह्या पद्धतीने सुरू आहे. आता जसं विधान परिषद निवडणूक आता सुरू आहे, त्याचे फॉलोअप दादा सातत्याने घेत असतात, प्रत्येक तालुक्याची परिस्थिती समजून घेत असतात. त्याच पद्धतीने गेल्या वेळी जिल्हा परिषद नगरपालिका झाल्या, आणि खऱ्या अर्थानं दादांबरोबर काम करायचा एक मोठा चांगला अनुभव मला आला. कारण दादा जरी मोठे नेते असले तरी ते एक, मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं, ते कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतात. ग्राउंड लेवलला जाऊन ते अभ्यास करतात, आणि ग्राउंड लेवलला जाऊन कार्यकर्त्याची मनधरणी असू दे. म्हणजे एखादा आमचा नगरपालिकेला जरी कार्यकर्ता रुसला असेल तर मला ते सांगतात, त्या बिचाराच्या घरी आपल्याला जायचं बरं का, त्याला तिकीट नाही देऊ शकलो.
नाही, ह्या पद्धतीनं ही एवढी मोठी लोक आहेत की काही वेळेला आम्हाला सुद्धा वाटतं ही एवढी मोठी लोक ह्या लेवलून काम करतात, मग आपण कुठल्या लेवल गेलं पाहिजे असं मला सातत्यानं वाटत असतं. आणि बऱ्याच गोष्टी ह्या लोकांकडनं शिकण्यासारख्या आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी मला फार जवळून आता बघायला मिळालं, कारण मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळं सातत्यानं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांचा प्रवास असेल तर मला त्यांच्या बरोबर राहायला मिळतं, प्रवास करायला मिळतो. आणि ही लोक ज्या पद्धतीने आम्ही पूर्वी काही विचार प्रवाहामध्ये काम करायचो त्यावेळी ही मोठी लोक मला फक्त टीव्हीवरून पेपरमध्ये दिसायची. आता हे लोकांना ज्यावेळी जवळून मी अनुभवतोय, स्पर्श करू शकता तुम्ही, स्पर्श करू शकतो, म्हणा त्यांना जवळून पाहू शकतो की लोक फार ग्राउंड लेवलला साधेपणानं काम करतायत. उगाच हा पक्ष एवढा मोठा नाही झाला, उगाच हा लोकांमध्ये नाही घुसला हा पक्ष. तसं बघायला गेलं तर हा पक्ष कोणाचा एकट्याचा नाहीये, एकट्याचा नाही, या पक्षाचा कोणी मालक नाहीये, मालक नाहीये, हा कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे. ह्या पक्षामध्ये काही होऊ शकतं, कुठल्याही कार्यकर्त्याला कधी कुठलीही संधी मिळू शकते. काम करत राहिलं पाहिजे आणि फार वेगळ्या विचाराने लोक काम करत आहेत. तुमच्या बोलण्यावरनं मला असं जाणवायला लागलं की नक्कीच संधी सम्राट बाबांना मिळणार. पण तुम्ही खूप मला सुंदर मिळावं बोललात म्हणून की मी मिळावे म्हणून बोलत नाही आहात, कारण ह्याला खूप मोठं ऍक्च्युली सम्राट हे नाव कोणी ठेवलं हो तुमचं? वडिलांनी ठेवलं माझ्या. राशीवरनं ठेवलंय? नाही, कुठली रास कुठली तुमची? माहित नाही, विचारायला लागला तर बायकोला. वहिनींना विचारायला लागेल, कारण मी फार ज्योतिषशास्त्र वगैरे नाही. ज्योतिषशास्त्र वगैरे नाही मानत, माझी वडील नव्हती मानत. त्यांना वाटलं की एक सम्राट नाव चांगलं आहे, मला सूट होईल असं वाटलं. सम्राटचा खरा अर्थ म्हणजे ज्याचं हृदय, ज्याचं मन खूप मोठं असतं, विशाल असतं. तसं तुम्ही म्हणजे मला हे कुठून येतं म्हणजे मी सॉरी माफ करा, आता मोकळ्या गप्पा चालल्यात आमच्या दादांबरोबर, आपल्या बाबांबरोबर. काही लोक हिरमुसतात, काही लोक पक्ष सोडून जातात आणि मग नंतर ते न्यूज चॅनलवर येतात आणि मग ज्या पक्षाने तुम्हाला एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात, मायेने हात फिरवलेला असतो, साथ दिलेली असती. तुम्ही आता चंद्रकांत दादांचं उदाहरण सांगितलं की ते येतात, घरी येतात, नाराजी दूर करतात. असं कुठल्या पक्षात मी जास्त एवढं बघितलेलं नाहीये, म्हणजे होत असेलही. मी काय भाजपचा मी कुठल्याही पक्षात नाहीये, पण मी हे बोलतोय. पण मी पाहिलंय की लोक हिरमुसतात, नाराज होतात, मग ह्या पक्षात जातात, मग पक्षाबद्दलच बोलायला लागतात. पण 2019 पासून ते 2026 पर्यंत आता मी तुम्हाला ऐकतो एक शब्दही तुमचा निगेटिव्ह नाहीये. नाही, मला एक गोष्ट सांगा की ह्या देशामध्ये भाजप सोडला तर असं कुठला पक्ष आहे की ज्याच्यावर आता आपण विश्वास ठेवू शकतो? ऑन कॅमेरा बघा तुम्ही, प्रत्येक निवडणुकीमध्ये नाही म्हणू शकतो. कोलकात्यासारख्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं, पश्चिम बंगालमध्ये अशक्य तिथंही भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला. मला सांगा का शक्य होतं की लोकांचा विश्वास ह्या पक्षावर वाढत चाललेला, कारण हे पक्षाचं काम त्या पद्धतीचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. बरं, आता मी जसं म्हणालो की दुसरा कुठला पक्ष आहे का ह्या देशामध्ये की ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो? एक नवीन काहीतरी आलेलं आहे आत्ताच, आपण जे रोज बघतोय. त्याच्यावर न बोललेलं बरं, तुम्ही जे म्हणताय त्याच्यावर न बोललेलं बरं, कारण ते एक क्रिएट केलेलं एक विरोधकांचं एक षडयंत्र आहे. त्या पाठीमागं आपल्या आजूबाजूचे कॉक्रोच पार्टी, त्याच्या पाठीमागे जर बघितलं तर तो कॉक्रोच पार्टी एका दिवसात मोठी होती. कशी होती मोठी की त्याच्या मागं सुद्धा काही जिहादी प्रवृत्ती आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे तुम्ही समजून घ्या. ह्याचे प्रमोशन्स कुठून केले गेले, त्याच्या काही गोष्टी देशाच्या बाहेर बोलतोय, देशातील सुद्धा काही लोक आहेत त्यामध्ये, परंतु देशाच्या बाहेरून सुद्धा ह्याला पाठिंबा ह्या कॉक्रोच पार्टीला दिला जातो. त्यामुळे फार ह्याच्याला आपण महत्व लोकांनी, मी तर देत नाही, पण लोकांनी, विनंती माझी लोकांना खरं तुमच्या माध्यमातून, सर्वात महत्त्वाचं युवांना विनंती करू शकाल तुम्ही? युवांना माझी विनंती आहे की ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं. देश आपला जर मोठा करायचा असेल, चांगला करायचा असेल किंवा वेगळ्या दिशेने न्यायचा असेल तर असल्या ह्या फडतूस प्रवृत्तीला न पाठिंबा दिलेला कधीही चांगला, अशी माझी विनंती लोकांना, युवकांना ही आहे. नाही, कारण आम्ही आता 2-3 दिवसापासून पाहतोय की एका वेगळ्या प्रमाणात युवा शक्तीचा आणि युवांचा खूप जास्त त्यांच्याबरोबर एक तो खोटा नरेटिव्ह सेट करतायत की काहीतरी युवकांसाठी करायला चाललंय, असं खोटा नरेटिव्ह सेट करतायत. खरं त्या सांगायला गेलं तर बराच वेळ जाईल, एवढा वेळ आपल्याकडे आता तुमच्या मुलाखतीमध्ये नाही, पण मी एवढंच सांगेन की लोकांनी दुर्लक्ष करावं त्याच्या, एवढंच निग्लेक्ट करावं, कारण विचार फार महत्वाचे आहेत. विचार महत्वाचा आहे. आणि जे भारतीय जनता पार्टीकडून, म्हणजे तुम्ही वेस्ट बेंगॉलचं सांगितलं की खरंच अशक्य होतं, म्हणजे
इम्पॉसिबलचं आय एम पॉसिबल करून दाखवलं. हे काय हे सांगा बरं. की ऊर्जा. बघा की जे भारताचं स्वप्न होतं पूर्वीपासूनच, एक देश एक झेंडा होतं, 370 कलम हटवलं कोणी, फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी होती म्हणून हटलं. नाही ती अशक्य गोष्ट होती. राम मंदिर मला सांगावं, हो ना, तो जे तुमचं आमचं किती आताचं आस्था आहे स्वप्न आपली. हे आता स्वप्न आहे. लहानपणापासूनच आहे. नाही 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 500-600 वर्षापूर्वीपासूनच हो. ज्या वेळेस तिथं मंदिर पाडलं गेलं, मस्जिद उभा केली, बाबरी मस्जिद, त्यावेळेपासून आपल्या लोकांची एक आस्था होती की आस्था आहे. माझ्या प्रभू रामाचं मंदिर आहे तिथे झालं पाहिजे. रामलल्लांचं मंदिर झालं पाहिजे. ते कोणी केलं? भाजप. भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं. बघा पूर्वी काय परिस्थिती होती की पाकिस्तान हल्ले करायचे, आमचे सैनिक मारले जायचे, त्याला प्रत्युत्तरही द्यायचं नाही. आता डायरेक्टली आता आमचा हा जुना देश राहिलेला नाही, मोदीजींनी बदललाय, नवा देश आहे. घरात घुसून आम्ही त्याच्या आज प्रत्युत्तर त्यांना देतोय. त्यामुळे लोकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवरचा तुम्ही बघा. पश्चिम उद्या बंगालचा काही जरी विचार. झालं तरी भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी आणि लोकांची पार्टी आहे, लोकांच्या प्रश्नासाठीची पार्टी आहे, सर्वसामान्यांची पार्टी आहे. क्या बात आहे. म्हणजे हे बोलता बोलता मला म्हणजे खरंच एक वेगळी इतका मोठा अभ्यास आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीचे विचार आहेत. सम्राट बाबा, मला एक सांगा, सिनेमा पाहिला तुम्ही? मगाशी सिनेमाचा विषय चालू होता. सिनेमा पाहायला आवडतो. आत्ता रिसेंटली कुठला सिनेमा पाहिला हो तुम्ही? मी आता धुरंधर बघितला. 1 आणि 2 दोन्ही बघितले. कसा वाटला हा धुरंधर? म्हणजे कसे वाटले, म्हणजे कसा वाटला हा धुरंधर? म्हणजे ते म्हणत होते, सम्राट म्हणतायत की काय वाटलं, काय आवडला सिनेमा? आवडला. आणि खऱ्या गोष्टी काही त्या पिक्चर बद्दल सुद्धा समोर येत आहेत. नोटबंदी सारखे काही विषय झाले होते बघा, ते पिक्चर बघण्यासारखे आहेत. आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा लोकांना माझं आव्हान की दोन्ही तुम्ही आपण काय घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे. ठीक आहे, तो शेवटी पिक्चर आहे, तो फिल्मी स्टाईलनी दाखवला जाईल. त्यात मूळ काय ते घेतलं पाहिजे. मूळ काय ते घेतलं पाहिजे की त्याग काय असतो. आपले बरेच सैनिक आज कुठं काय अवस्थेमध्ये कुठल्या देशामध्ये राहतात, ते आपल्यासाठी आपल्या देशासाठी काय करतायत, त्यांचा त्याग किती मोठा आहे हे त्यातलं तुम्ही बघितलं पाहिजे. त्या फिल्ममध्ये त्याची हेअरस्टाईल कशी आहे हे न बघता की त्या मागचा उद्देश काय. ठीक आहे, मूवी म्हटलं तर ते सगळं दाखवलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला बघायला बरं वाटत नाही. परंतु आपल्या असणाऱ्या सैनिकांचं त्याग, योगदान, किंवा आपली जी आज दिल्लीमध्ये बसून यंत्रणा कशा पद्धतीने चालते, त्यांचं काय कामाची पद्धत आहे हे तुम्हाला त्यातून लक्षात येईल. देशभक्ती काय आहे हे समजून येतं त्यातलं, ते तुम्ही शिकलं पाहिजे. बोलता बोलता ना मला वारंवार हा प्रश्न पडतो की म्हणजे आम्ही पुणेकर लोक शक्यतो कोणा म्हणतो, काका कसे आहात, आम्ही दादा कसे आहात. आता मी तुम्हाला 2019च्या आधीपासून ओळखतो, तर मी तुम्हाला सम्राट दादा म्हणतो, पण तुमच्या सांगलीत आल्यानंतर ते आपोआप सम्राट बाबा मग ते सम्राट बाबा कशा. हे सम्राट बाबा, हे बाबा म्हणजे हे याचा उगम कुठून झाला या शब्दाचा विचारलं पाहिजे. सम्राट बाबा, आता मी दादा कसे आहात, तर ते अच्छा सम्राट बाबा, कारण सगळेच तुम्हाला आता 200 लोक त्याच बाबा आले का, हो तो सम्राट बाबा आले, अरे बरोबर टोन पकडला ना मी. मग ते ऑपऑफ जो दादा म्हणणारा असतो तो बाबा म्हणायला लागतो, म्हणजे सम्राट बाबा. हे कुठून मी फारच म्हणजे सांगा, कोणाला माहित नाही ना, अजिबात माहित नाही. चांगली एक्सक्लुझिव्ह मुलाखत आहे, सांगलीकरांना कळणार आहे की हा बाबा शब्द कुठून याचं उगम झाला. प्लीज. मी तुम्हाला सांगितलं की मी कॉलेजला पुण्यामध्ये होतो, SP कॉलेजमध्ये होतो. तिथं सगळेच आमच्या मित्रांनी कसं होतं की मला ते सम्राट नव्हते म्हणत, माझा सम्राटचा त्यांनी सॅमी केला होता. काय केलं होतं? सॅमी. हे कोणाला माहित नाही ना? नाही, बरेच लोकांना माहित नाही. आणि मग तिथं मला सॅमी म्हणून सगळे मित्रमैत्रिणी माझ्या सगळे सॅमी म्हणायचे. मित्र म्हणायचे का मैत्रिणी म्हणायच्या? दोन्ही म्हणायचे. चेहऱ्यावरती जेवढं प्रसन्न मित्रमंडळी सगळे मला सॅमी म्हणायचे. सॉरी, मोकळ्या गप्पा आहे. हो, मोकळ्या गप्पा म्हणून बिंदास बोलतोय, तर सॅमी म्हणायचे. आणि मग मी तुम्हाला सांगितलं की मला जिल्हाध्यक्ष पदाची NSYची जबाबदारी मला मिळाली 3rd इयर मध्ये असताना, 3ऱ्या वर्षी BAच्या. मग त्याच मित्रांनी विषय काय घेतला की बाबा तू आता तिथं जाऊन तुला सॅमी तर तुला कोण म्हणू शकणार नाही, की आम्ही तुला तिथं येऊन सॅमी म्हणू शकत नाही, तर तुझं एक नवीन नाव सुद्धा आता घेतलं गेलं पाहिजे की ज्याला एक सन्मान असेल किंवा असं टोपण नाव असावं. असतं ना, आपण दादा. आता तू राजकारणामध्ये जर चाललास, चाललाय तर तुला काहीतरी टोपण नाव आपण तयार केलं पाहिजे. जसं आम्ही तुला सॅमी म्हणतो, तुझ्या घरातले सम्राट म्हणत असतील, तुझ्या भागातले मित्र सम्राट म्हणत असतील, पण तो राजकारणात तुझी एंट्री होतेच ह्या निमित्तानं, तर तुला नाव पण दिलं पाहिजे. ते माझ्या पुण्याच्या मित्रांनीच मला सुरुवात केली की तू आता आजपासून राजकारणात निघालास, तू सॅमी नाही, तू आमचा तू बाबा असशील, सम्राट बाबा हे म्हणायला पुण्यातल्या मित्रांनी सुरुवात केली. ते
इथेही त्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली. आज मला सार्थ अभिमान होतोय की ही जी बाबा नावाची जी पदवी दिली, आणि ती पण खूप सुंदर सुवर्ण पदवी दिली, आमच्या पुणेकरांनी तुम्हाला दिली. तर एकदा जोरदार टाळ्या सांगलीकरांसाठी आणि पुणेकरांना धन्यवाद की सम्राट बाबा. पण फार छान वाटतं. म्हणजे आपण मी त्या बाबा बुवांबद्दल नाही बोलत आहे, हो, हो. पण हे सम्राट बाबामध्ये एक विश्वासाचं नातं वाटतं. मी तुमच्या कार्यकर्त्यांना पाहिलं आत्ता येताना, ते बाबा बाबा तुम्ही अहो, मला भूक नाही लागली, मी तुमच्या माणसाला म्हणतो बाबा मी 2दा खाल्लंय, मी नाही बाबा, तो बाबा तुम्ही खाऊन घ्या हो. नाहीतर ते एक आदर जाणवला, एक प्रेम जाणवलं, एक माया जाणवली. त्याचं कारण हे आहे, कारण आमच्या घरी किंवा आमच्या इथं कधीही कुठलाही माणूस आला, कोणत्याही गटातटाचा, कुठल्याही पक्षाचा असू दे, कोणत्याही जाती धर्माचा असू दे, कधीही ह्यांनी न जेवता बिन खाता पिता, जर सकाळची वेळ आहे 8ला आलाय तर त्याने नाश्ता केला पाहिजे. तो घरातनं जरी खाऊन आला तरी त्याने खायचं कंपल्सरी, पोटात जागा नसली तरी कंपल्सरी खायचं त्यांनी. किंवा दुपारची वेळ आहे, काही कार्यकर्ते आलेत तर जेवल्याशिवाय त्यांनी जायचं नाही. काही लोक बरेच लांबून येतात, काही जणांची काही काही वेळेला एसटीचं तिकीट काढण्याची सुद्धा परिस्थिती नसते, परंतु ते काम महत्वाचं असतं म्हणून तो आपल्याला शोधत आलेला असतो. अशा व्यक्तींना उपाशीपोटी कधी घालवायचं नाही, हीच आम्हाला ती शिकवून दिली. आणि ते अजून आज सुद्धा आम्ही दोघंही बंधू ते पाळतोय. कधीही मोकळ्या हाताने कोणाला पाठीमागं पाठवायचं कधीही आमच्या हातून होत नाही. 4 घास प्रत्येकाने खाल्ले पाहिजेत, हा आमचा त्या मागचा उद्देश. तुम्ही 2019 मध्येच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हाच तुमच्या पिताश्रींना देवाज्ञा झाली. आसपास तोच काळ होता का 2019 मध्ये? विधानसभेच्या अगोदर साधारण 4-5 महिने अगोदर ते गेले. ते जर असते तर फार वेगळी परिस्थिती ह्या मतदारसंघामध्ये असती, वेगळं राजकारण तुम्हाला बघायला मिळालं असतं. मी एका वेगळ्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं. कारण साहेबांचं शिक्षण संस्था आणि वैचारिकता, अभ्यास, स्टडीज, युवा मुलांसाठी जे शिक्षणासाठी त्यांनी ज्या पद्धतीचे विचार मांडले, ते विचार आता तुम्ही काय इम्प्लिमेंट करतात शिक्षणासाठी, जे आता युवा पिढींना जो रोजगारासाठी तुम्ही खूप काम करता, मी असं ऐकलंय. हो, फार विविध मुद्द्यांवरती तुम्ही आता त्यांच्यासाठी अनेक गोष्टींचं काम केलं. तुमचा अहवाल तर मला तुम्हाला सगळ्यांना आनंदाची गोष्ट सांगायची की सम्राट महाडिक यांचं एक खूप सुंदर मोकळ्या गप्पा डॉक्युमेंटरी करणार आहे आणि ती तुम्हाला या मुलाखतीच्या एंडला दिसेलच. युवांसाठी जसं तुमच्या पिताश्रींचे विचार होते की ते इतके सुंदर कामं करायचे, तर आत्ताच्या युवा पिढीसाठी सांगलीतले जे काही मुलं मुली आहेत, बंधू भगिनी, तुम्ही काय त्यांच्यासाठी एक विजन आखलंय? मुळात नानासाहेबांचा शिक्षण संस्था स्थापन करण्याचा उद्देश हाच होता की उच्च शिक्षण आपल्या भागातील मुलांना इथंच मिळालं पाहिजे, कमी फी मध्ये मिळालं पाहिजे, चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे. कारण बरीच लोक ह्यांच्याकडे यायची की ह्या अमुक नेत्याला फोन करा की माझं मुलाला ऍडमिशन द्यायला सांगा, तिथं मला फी कमी करायला सांगा, मी फी देऊ शकत नाही. मग शेवटी सांगायला थोड्या मर्यादा असतात. मग ह्यांनी ठरवलं का मग आपली शिक्षण संस्था का असू नये, मग आपलंच का कॉलेज असू नये, मग पॉलिटेक्निक कॉलेज असू दे, MBA असू दे, इंजिनिअरिंग कॉलेज असू दे, हे त्यांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि बरीच मुलं आम्ही जी हुशार परंतु गरीब घरातले आहेत, अनेक कुटुंबाला तशा अनेक विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेतलं. आज मोफत शिक्षण आम्ही त्यांना त्या माध्यमातून ह्यांच्या निर्णयामुळे आज देऊ शकतोय. त्याच्यानंतर शिक्षण संस्था बऱ्याच वाढवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. प्रत्येक वर्षी निदान एखादा काहीतरी कोर्स एखादा वाढतोय का, एखादं कॉलेज आपल्या या संकुलात कसं वाढेल ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. त्या पद्धतीने वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू आहे आपली. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही राजकारणात आलात, तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचे मोठे बंधू राहुल दादा, तुमची ताई आणि तुम्ही, तर तुम्ही तुमच्या वडिलांना आदराने खूप घाबरायचा, म्हणजे शक्यतो तुम्ही बोलतानाही विचार करायचा. एखादा असा क्षण आठवतोय तुमच्या जीवनातला की तुम्ही तुमच्या वडिलांशी खूप मोकळ्या पद्धतीने असे बोललात? कधी आठवत, म्हणजे एखादा किस्सा ऐकायला ऐकायला फार आवडेल. नाही, मन मोकळे गप्पा कधी व्हायचे. रोज संध्याकाळी टेबलवर जेवताना सगळ्यांनी एकत्र जेवायचं. त्यांचा नियम हाच होता की ठीक आहे तुम्ही राजकारणात आहात त्यामुळे तुम्ही बाहेर उशीर होतो हे, पण वेळ काढायचा, घरी एकत्र टेबलवर बसायचं. जर समजा मला वेळ होतोय तर हे सगळे थांबायचे. मग ह्यांची जेवणाची टाइम 8 असायची. मग समजा मला वेळ होतोय तर हे 9 वाजेपर्यंत थांबायचे, 9:30 वाजेपर्यंत पण एकत्रित जेवण करायचं. मग हे ह्या पद्धतीनं मग टेबलवर बसलं की मग दिवसभर आपण काय केलं हे सगळे विचारणा करायचे. उद्या तुम्ही काय करणार आहे,
उद्या काय, म्हणजे हा. होमवर्क आणि क्लासवर्क हे हा असं असं आणि जेवताना हे गप्पा टप्पा निवांत मन मोकळे तिथंच आमचे व्हायचे, नाही तर इथेच तुम्हाला दिवसभरात रोज अपग्रेड केलं जायचं. हा रोज अपग्रेड केलं हे चार्जिंग आहे ऍक्च्युअली. चार्जिंग. फार ऊर्जा त्यांच्याकडून मला मिळायची आणि सातत्यानं माझं काय चाललंय किंवा मी काय केलं पाहिजे हे आवर्जून सांगायचे. म्हणजे मला जे काही मोडकं तोडकं म्हणा, पण काही जे काही भाषण मला आज येतं ते त्यांच्यामुळे. ते भाषणाचं सुद्धा काय टप्पे असले पाहिजेत, काय मुद्दे घेतले पाहिजेत, आवाज केवढा असला आवाज पाहिजे, केवढा कसला पाहिजे, आवाज केवढा खाली आला पाहिजे, भाषणामध्ये इतरांचा आदर कसा ठेवला पाहिजे, काय विषय घेतले पाहिजेत किंवा सुरुवात भाषणाची कशी आणि शेवट कसा, हे ते एवढं बारकाईनं मला ते शिकवायचे. प्रत्येक गोष्ट शिकवायची ते, की राजकारणामध्ये ही निवडणूक कशी लढली पाहिजे, कशी जिंकली पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी फार बारकावे मला माझ्या वडिलांकडून मला शिकायला. सर असं बोलता बोलता प्रश्न विचारला, कारण तुमचं नाव सम्राट आहे, तर तुम्ही एवढं जे समाजासाठी कामं करता, जसं तुम्ही आत्ता लव्ह जिहादच्या बद्दल तुम्ही खूप मुद्दा उसळून धरला आणि त्याच्यावरती तुम्ही खूप म्हणजे जागृती आणली आपण असं समजूया. कधी भीती वाटते की, कारण काय असतं की जेव्हा माणूस अगेन्स्ट काही गोष्टी करतो तेव्हा थोडीशी एक भीतीची सावली पण आजूबाजूला असते, तर कधी अशी भीती वाटते? नाही, मुळात भीती कुणाला असते ज्याला काहीतरी गमवायचंय. माझ्याकडे गमवण्यासारखं काय नाही. माझ्याकडे माझे कार्यकर्ते, माझी जनता आहे आणि भक्कमपणे उभे आहे. माझा पक्ष माझ्यासाठी आहे. त्यामुळे कोणाला घाबरून मला करायचं काय काम कारण नाही. आणि आजपर्यंत माझ्या वडिलांची स्टाईल तीच होती ना, आमची स्टाईल बिंदास्त राजकारण, बिंदास्त समाजकारण, कोणाला काही वाटू दे मग. पण जे आपल्याला मनाला वाटतंय, जे चांगलं वाटतंय, जे योग्य आहे त्याच्या बरोबर थांबायचं, एवढंच आम्हाला माहिती पूर्वीपासून. आणि ते काम करत राहायचं. हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या हेल्थला कसे काय तुम्ही व्यायाम कसा करता, एक्सरसाइजची वेळ कशी आहे तुमची? पूर्वी जास्त वेळ द्यायचो, आता थोडं काय होतं की दौरे सुरू असतात. त्याच्यात तीच एक्सरसाइज आहे खरं. हो, मग आता पूर्वीसारखं वेळ देता येत नाही, पण जेवढा वेळ मिळतो तेवढा रोज वर्कआउट काही ना काही करतोच. मुळात आमचं घरानंच हे कुस्तीचं पैलवानकीचं घराणं आहे. आमचे आजोबा, माझे वडिलांचे वडील पण पैलवान होते. माझे वडील पैलवान आणि त्यांचे सगळेचे सगळे भाऊ हे पैलवान. आमची तिसरी पिढी सुद्धा सगळेचे सगळे भाऊ आम्ही पैलवान किंवा पैलवानकी नाही केली तर निदान व्यायाम तरी चांगल्या पद्धतीने. तुम्ही शरीरयष्टी सगळ्यांची बघितली तर अतिशय भक्कमपणे चांगला व्यायाम, चांगला आहार आम्ही सगळे भाऊ घेतो आणि ह्या पद्धतीनं जीवनशैली आमची चांगल्या पद्धतीने आहे. म्हणजे लाभ आणि तोटा तसं दोन्ही तुम्ही गोष्टी याच्यात नाही सांगितलं. पण अगदी बरोबर आहे, चर्चा असती. पण तुम्ही जे तोट्याबद्दल बोललात, तर कधी कधी तुम्ही जेव्हा एकटे असता तर माणूस आहे ना सगळ्यांसमोर शक्यतो बोलत नाही, तर हे सम्राट महाडिक जेव्हा एकटे असतात तेव्हा कधी कधी वाईट वाटतं की नाही यार, अजून थोडीशी ग्रोथ मिळाली पाहिजे, असं सहज विचारतो मी. हो, निश्चितपणे का वाटू नये. आणि लक्षात घ्या, आपल्या लोकांना जर मोठं करायचं असेल, आपल्या लोकांची कामं करायची असतील, आपल्या कार्यकर्त्याला मोठं करायचं असेल, तर निश्चितपणानं एक चांगली ताकद आपल्या जवळ असणं फार महत्वाचे आहे. नाहीतर आपण गेले कित्येक वर्ष आपण पळतोय, लोकांसाठी पळतोय, आपल्या पक्षासाठी पळतोय, परंतु लोकांना अपेक्षित आपण काम जर देऊ शकलो नसेल तर लोकही फार काळ आपल्याकडे थांबत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे जो आताचा जमाना बघा इन्स्टंट आहे, म्हणजे फार लोक मूव्ह होतात इकडून तिकडं. पूर्वीचा काळ असा होता की गावात एकच पोटरे असायचं, तो गावातला निर्णय घ्यायचा, तिकडे गाव अख्खं जायचं. कारण आता ते पेशन्स पण आता नाहीये. एका घरामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे मतप्रवाह दिसतात. हो, खरी गोष्ट. पूर्वी जसं म्हणतो की एक गावामध्ये एक नेता निर्णय घ्यायचा, त्याच्या मागणं गाव जायचं, तसं तुम्ही तुमचं आता बरेच गोष्टी आहेत की घरामध्ये सुद्धा त्या गोष्टी शक्य होत नाहीत. अशी परिस्थिती आहे. आणि मग जर तुम्हाला थांबवून ठेवायचं असेल, जुळवून ठेवायचं असेल, निश्चितपणानं एक ताकदीचं पद, संविधानिक पद की जेणेकरून आपण आपल्या लोकांची कामं करू शकतो, हे मिळणं गरजेचंच आहे. आणि हे काय माझी हर एक राजकारण्याची इच्छा असते, तशी माझी का असू नये. आणि आहे माझी प्रबळ ती इच्छाशक्ती आहे की बाबा त्या पदावर पोहोचलं पाहिजे. पण यावेळेसची जी विधान परिषद होती, हो, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता? नाही, प्रयत्न म्हणण्यापेक्षा माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. मी आहे ना कुठून ना कुठून तरी तो शब्द काढण्याचा प्रयत्न करतोय की नेमकं देवाभाऊंनी तुम्हाला नेमकं तो शब्द काय दिला, पण तुम्ही ते असं रहस्य. माझ्या नेत्यानं मला जो द्यायचा तो कानमंत्र दिलेला आहे, त्यानुसार माझी वाटचाल सुरू आहे. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब मला सातत्यानं मार्गदर्शन करत असतात, कारण मी युवा जिल्हाध्यक्ष आहे. काय म्हणतात ना, सम्राट बाबा म्हणजे काय, किती कशाही पद्धतीने वधून घ्यायचा प्रयत्न केला, नाहीच सांगितलं. क्या बात आहे यार, क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक सम्राट बाबा. हे शक्य नाही मी इकडून तिकडून काही ना काहीतरी विषय काढून, पण तुमच्या स्माईल वरनं कळतंय की तो शब्द
खूप गोड असणार. बघा अजूनही काढून घ्यायचा प्रयत्न करतोय. जो नेत्याने शब्द दिला त्या नेत्यावर माझा विश्वास आहे, त्यांच्यावर आहे. रवींद्र चव्हाण साहेब आहेत, चंद्रकांत तर माझे मार्गदर्शकच आहेत. म्हणजे मी वारंवार पाहिलं बरं का, आता एक तासभर झाला आपण गप्पा मारतोय, पण आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय देवाभाऊ, ते तुमच्या मगापासून देवाभाऊ देवाभाऊ देव, मला एक सहज विचारायचंय ऑन कॅमेरा, तुम्ही जेव्हा देवाभाऊंना भेटता, म्हणजे जसं मी तुम्हाला भेटलो आणि आपण आपल्या एका आयडलला भेटतो, जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तेव्हा मला कसं वाटतं जरा सांगा ना, सगळ्यांना ऐकायचंय. आम्ही त्यांना टेलिव्हिजनवर पाहतो, कुठेतरी सभेत पाहतो, आम्ही एवढ्या जवळ जाऊ शकत नाही, पण तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ, जसं तुम्ही म्हटलं ना की विचार स्पर्श, कधी ते तुम्हाला ते बोलतात फार कमी बरं का, पण हो ना, ते फार कमी बोलतात, मोजकच बोलतात, पण मोजक्या शब्दामध्ये प्रचंड ताकद त्यांची असते आणि त्याच्यातून आम्ही समजून घेतो की साहेबांना काय म्हणायचंय. अच्छा, म्हणजे बोलणं कमी, प्रगती जास्त आणि काम जास्त. तसं सम्राट बाबांचं पण असं आहे की बोलतात कमी पण प्रगती दिसते इकडे. क्या बात आहे. आमच्या शोचा एक टास्क आहे. बरं तुम्हाला कसं वाटलं मोकळ्या गप्पामध्ये? खूप चांगले वाटले मला गप्पा मारून तुमच्याशी, बरं वाटलं. काही गोष्टी तुमच्या निमित्तानं जे काही माझ्या जवळच्या लोकांना माहित नव्हतं तेही कदाचित ह्या मुलाखतीतून बाहेर पडेल. जसं मी बऱ्याच गोष्टी काही फायदा तोट्याची गोष्टी सांगितल्या की अहो पण ते तुम्ही नाही, कारण शेवटी काय तोट्याबद्दल की तुम्ही बोललात. मन मोकळ्या गप्पा असल्यामुळे मी तुमच्यापासून काहीच लपवलं नाही. नाही, जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. अगदी बरोबर. मग माझ्या कुटुंबापासून माझ्या राजकारणापर्यंत. नाही, पण मोकळ्या गप्पांमध्ये तुम्ही हे सांगितलं की तोटा असतो, की म्हणजे आता लोक म्हणतील ना की बाबा एवढं सगळं महाडिक परिवाराला दिले तर मग यांना कशाला द्यायचं, तो तोटा आहे. तो एक्झॅक्ट तो तोटा थोडासा होता असं वाटतं मला सुद्धा. वाटणं अधिकार आहे, मन आहे, मनात इच्छा येऊ शकते आणि मनातली इच्छा ही पूर्ण होणार. हे मोकळ्या गप्पाच्या माध्यमातून आम्ही प्रभू रामचंद्रांना आणि तुमच्या जवळच्या म्हणजे सगळ्यांच्या जवळच्या त्यांचं नाव आपण घ्यायचं राहिलो, ते म्हणजे स्वामींना आम्ही आराधना करतो की स्वामींनी तुम्हाला ती इच्छा पूर्ण करणार. आणि मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला जबाबदारी थोडीशी उशिरा मिळते ती खूप खूप लांब आणि खूप मोठी असते, ती खूप कालावधीपर्यंत राहते. तर मला असं वाटतं ह्या माध्यमातून सम्राट यांना अशी सम्राट जबाबदारी मिळेल ही स्वामींच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. पण जाता जाता मी जरा थोडंसं, तुम्ही म्हणाला अरे हा दिग्विजय काय करायला लावतोय, आमच्या सोचा एक टास्क आहे. सो आम्ही दरवेळेस सगळ्यांना हा फोन देतो. ह्या फोनमध्ये कुठलंही नेटवर्क नाहीये, ह्या फोनमध्ये कुठलंही सिम कार्ड नाहीये, म्हणजे तरी पण तुम्हाला कोणाला तरी फोन लावायचा आहे. आणि प्लीज आम्ही तुम्हाला ही विनंती करतो की तुम्हाला ज्यांना फोन लावायचा आहे, ज्यांच्याशी बोलणं राहून गेलंय, तर तुम्ही हा फोन लावा, ही तुम्हाला विनंती. लावाल ना? कुणाला लावायचं? तू कोणाला लावू शकता ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे. मला अंदाज आहे पण बघू, मी असं दरवेळेस गेस करतो, पण तुम्हाला फोन लावायचा आहे आणि बोलायचं आहे प्रॉपर. नाही, फोन लावायची फार इच्छा आहे पण नाही लावू शकत. नाही नाही, बोला ना प्लीज, प्लीज लावा. नाही बोलू शकत. मी सॉरी टू से, पण मला असं वाटतं की ही संधी तुम्ही बोलावी, कारण नाही. ही महादेवा नाही, तुम्ही बोला, माझी विनंती तुम्हाला. कारण मोकळ्या गप्पा का नाव ठेवलं? नाही सॉरी, पण काय आहे, मोकळ्या गप्पामध्ये मी सगळ्या मोकळ्या गप्पा मारल्या. नाही, पण मला तुमच्या हे नाही मी मारू शकत मोकळ्या गप्पामध्ये, कारण तेवढं धाडस माझं नाही. मला कळलं तुम्हाला कोणाला बोलायचं. माझ्या वडिलांनाच मला लावायचं फोन, तेवढं होत नाही माझ्याकडून. मी फक्त एवढंच सांगू शकेल की हे सुवर्ण विचार आहेत. मी जेव्हा सम्राट बाबांकडे आलो आणि आम्ही साहेबांच्या फोटोकडे बघत होतो, तर खूप जास्त ऊर्जा या फोटोमध्ये येते. आणि बघा ना, हा सोफा तसा मोकळा आहे, तर मला असं वाटतं की साहेब इथेच असतील आणि साहेब आपल्याला ऐकत असतील, तुम्हाला ऐकत असतील. तुमच्यातले जे, तुमच्या डोळ्यातनं जे अश्रू आले तेच संस्कार का आले. आणि आत्ताही तुम्ही म्हटलात की मी नाही बोलू शकत, तर ही आदराची भीती आणि ही आदरयुक्त प्रेम तुमच्या अश्रूतनं का आलं. सम्राट बाबा, आम्ही परमेश्वराला विनंती करतो, त्यांच्या चरणी आराधना करतो की तुमचे जे विचार आहेत, तुमच्या ज्या सुंदर पद्धतीचं काम आहे, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारांवरती आणि आदरणीय देवाभाऊ चंद्रकांतदादा पाटील आणि सगळ्या नेत्यांचे विचार घेऊन तुम्ही आज सांगली जिल्ह्यात खूप सुंदर काम करताय. तर त्या कामाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच तुम्हाला सम्राट यश लाभो ही सम्राट बाबांना परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. आणि
हा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू आहे. याच्यानंतर एक डॉक्युमेंटरी सुरू होते. तर आपण जरा लहानपणीचे खोडसाळ सम्राट महाडिक पण बघूया. आणि सांगलीकरांना परत एकदा खूप खूप धन्यवाद. नमो पार्वतीपते, हर हर महादेव. धन्यवाद. धन्यवाद.